नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स. या लेसनचा हा थर्ड व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण लाँग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर पाहणार आहोत. ऑलरेडी फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने शॉर्ट डिस्टन्सवरती वॉटर आणि इतर मिनरल्स जे आहेत ते ट्रान्सपोर्ट होतात. सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं प्लांट वॉटर रिलेशन आणि आता आपण पाहणार आहोत लाँग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट. आय होप की तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर तुम्ही पाहू शकता, त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती नीटच्या सबस्क्रिप्शनवरती बऱ्याचशा ऑफर्स सुरू आहेत. ऑफर्स तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि या ऑफर्स व्हॅलिड आहेत फक्त 14th to 16th फेबपर्यंत. सो तुम्ही जर एनरोलमेंट करणार असाल तर लवकरात लवकर करा. त्यासोबतच जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. सगळ्यात पहिली लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. अगेन सेम सबस्क्रिप्शनवरती अजून एक स्लाईड आहे ज्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 3rd फेबच्या आधी सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर्स मिळतील. बॅचेस कोणत्या कोणत्या सुरू होणार आहेत तर त्या आहेत रँकर्स बॅच आणि उडान बॅच. 2023साठी आणि 2022साठी या बॅचेस आहेत ज्या की 18th फेबपासून स्टार्ट होत आहेत. नेक्स्ट आहे त्यासोबतच एक फ्री टेस्ट आहे अनअकॅडमीवरती जे की आहे 20th फेबला सकाळी 10 वाजता. आणि अगेन टेस्ट सगळ्या स्टँडर्डसाठी आहे, कोणीही याच्यामध्ये एनरोलमेंट करू शकतं. एनरोलमेंट दरम्यान सुहानी 10 हा कोड वापरा. टेस्ट फ्री आहे, सो तुम्ही सगळेजण ही टेस्ट देऊ शकता. टेस्ट फ्री असली तरीही प्राइजेस बरेचसे आहेत. प्राइजेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या सगळ्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. एनरोलमेंटची लिंक देखील अवेलेबल आहे. सो थँक्यू सो मच. सो बेसिकली लाँग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट म्हणजे काय हे आपण बेसिक्समध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक छोटंसं क्यूटचं झाड किंवा ट्री ड्रॉ करूया. आता ॲज यू नो की हे आहे आपलं ग्राउंड आणि याच्या आतमध्ये आहेत हे सगळे रूट्स. सो ॲज यू नो की प्लांट्सचे जे रूट्स आहेत तर ते वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि वरती घेऊन जातात आणि प्रत्येक पार्टपर्यंत हे जे काही वॉटर किंवा मिनरल्स आहेत तर ते पोहोचवायचं काम करतात. आणि ॲज यू नो की जे वॉटर आहे किंवा जे मिनरल्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं? झायलेम. आता हे जे वॉटर गेलेलं आहे वरती ते पुन्हा खाली येतं का? नाही येत. ते पुन्हा खाली येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? झायलेम कसं काय आहे? युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट करण्याचं मीडियम आहे. त्यासोबतच जर आपण दुसरीकडे पाहिलं तर प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस करतात आणि त्याद्वारे त्यांना लीव्स काय करतात? फोटोसिंथेसिस करतात आणि त्याद्वारे ते फूड तयार करतात. आता हे फूड जे आहे तर ते लीव्स प्लांट्सच्या इतर पार्ट्सकडे पाठवतात आणि त्यासोबतच पाठवणार आहेत ते म्हणजे रूटकडे सुद्धा, कारण रूट काही फूड वगैरे तयार करत नाही. सो हे जे लीव्स आहेत तर ते रूटकडे पण फूड पाठवतात, इतर लीव्सकडे पण पाठवतात. म्हणजे याचा अर्थ की फ्लोएम, आता हे फूड वगैरे पाठवायचं काम कोण करतं? फ्लोएम. ओके, हे सगळं तुम्ही ॲनाटॉमीमध्ये पाहिलेलं आहेच. सो हे जे फूड आहे किंवा हे जे फ्लोएम आहे तर ते कसं आहे? मल्टी डायरेक्शनल आहे, कारण ते प्रत्येक ठिकाणी फूड पोहोचवायचं काम करणार आहे. सो झायलेम कसं आहे? युनिडायरेक्शनल. फ्लोएम कसं आहे? मल्टी डायरेक्शनल. बस एवढं होतं बेसिक. आता आपण ॲक्च्युअल जाऊया आपल्या टॉपिककडे. Some earlier stage, you might have carried out an experiment where you had placed a twig bearing white flowers in colored water and had watched it turn color. सो बेसिकली तुम्ही असं केलं असेल, एक म्हणजे असे की तुम्ही याच्यामध्ये एखादं छोटंसं प्लांटचं रोप वगैरे असं काहीतरी घेतलं असेल आणि याला असणार आहे छानसं असं या ठिकाणी फ्लावर. सो हे आहे वॉटर आपलं साधं. बट तुम्ही काय केलं? या वॉटरमध्ये ब्ल्यू कलरचं सोल्युशन याच्यामध्ये तुम्ही टाकलेलं आहे. ओके, वॉटर कसं आहे? एकदम साधा आणि ट्रान्सपरंट होतं. तुम्ही याच्यामध्ये काय टाकलं? ब्ल्यू कलरचं सोल्युशन टाकलं आणि आपलं फ्लावर जे आहे ते काय आहे? व्हाईट कलरचं आहे. सो आता या ठिकाणी ब्ल्यू कलरचं सोल्युशन टाकल्यामुळे रूट्सने किंवा या ट्विंगचं जे काही खालचा पार्ट असेल त्याने हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन ॲब्झॉर्ब केलं आणि ते सोल्युशन ॲब्झॉर्ब केल्यामुळे ते सोल्युशन फ्लावरपर्यंत गेलं आणि फ्लावर्समध्ये पण हेच ब्ल्यू कलरचं सोल्युशन आल्यामुळे फ्लावर पण काय होतं? ब्ल्यू कलरचं. सो बेसिकली हे एक्सपेरिमेंट तुम्ही केले असतील. म्हणजेच याचा अर्थ काय? तर रूट्सला आपण जेही प्रोव्हाइड करू ते सगळं वरपर्यंत पोहोचतं हे आपल्याला यामधून कळलेलं आहे. सो ऑन examining the cut end of the twig after a few hours, you had noted the region through which the color water moved. सो ते कलर वॉटर कसं काय वरती गेलं असेल हे तुम्हाला नंतर कळलं असेल. That experiment very easily demonstrate that the path of the water movement is through the vascular bundles. आणि त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की पाणी जे आहे तर ते पूर्ण झाडापर्यंत पोहोचतं विथ दी हेल्प ऑफ वॅस्क्युलर बंडल्स. आणि जर आपण मोर स्पेसिफिकली पाहिलं तर झायलेम हे सगळं वॉटर मिनरल्स वगैरे पोहोचवायचं काम करतं. Now we have to go further and try and understand the mechanism of movement of water and other substances of a plant. सो यासोबतच आपल्याला इतर काही सबस्टन्सेस कशा पद्धतीने प्लांटमध्ये पूर्णतः ट्रान्सपोर्ट होतात हे आता आपण जाणून घेऊया. Long distance transport of substances within a plant cannot be by diffusion alone.
म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलं की शॉर्ट डिस्टन्समध्ये फक्त डिफ्युजन झालं तरीही पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट व्हायचे. बट आता लॉंग डिस्टन्समध्ये जर आपण पाहिलं आणि जर डिफ्युजन होत राहिलं तर ते पाणी झाडापर्यंत पोहोचायला, झाड बोलेल मुझे पाणी चाहिए आणि ते पाणी पोहोचेपर्यंत ते झाड गळून पडेल. सो बेसिकली जर आपण कोकोनटसारखे वगैरे मोठे मोठे ट्रीज पाहिले तर तिथपर्यंत पाणी पोचायला खूप वेळ लागेल जर आपण फक्त ट्रेडिशनल डिफ्युजन मेथड वगैरे फॉलो केली तर. आणि त्याच्यामुळे फक्त डिफ्युजनचा वापर करून उपयोग नाही. लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स विदइन अ प्लांट कॅनॉट बी ओनली बाय डिफ्युजन. जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलं की शॉर्ट डिस्टन्ससाठी आपण डिफ्युजन मेथड वापरायचो की एका सेलमधून पार्टिकल्स डिफ्यूज होऊन दुसऱ्या सेलमध्ये गेले, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेले. पण हेच जर आपण एक आपल्याकडे छान असं कोकोनट ट्री आहे, एकदम मोठ्याच्या मोठं, त्याला छान असे वरती लागलेत कोकोनट आणि त्या ह्या झावळ्या. सो जर आपण अशा पद्धतीने डिफ्युजन करत करत जर पाणी वरती पोहोचायला लागलं तर ती वरची जे झावळ्या किंवा ते जे कोकोनट आहे ते बिचारा मागत असेल पाणी आणि पोहोचायला लागेल खूप सारा वेळ. सो त्याच्यामुळे वरचं जे पार्ट आहे त्याला पाणी मिळायला खूप सारा वेळ लागेल आणि त्याच्यामुळे हे झाड सुकून जाण्याची पण शक्यता असते. सो मग फक्त डिफ्युजन मेथडने हे पाणी वरती जाऊ शकतं का? तर नाही. तर त्यासोबतच इतरही काही प्रोसेस आहेत, कारण डिफ्युजन ही खूप स्लो प्रोसेस आहे. सो आपल्याला काय पाहिजे, थोडी फास्ट प्रोसेस पाहिजे. मग त्यासाठी आलेलं आहे ते म्हणजे झायलेम आणि फ्लोएम यांचा वापर आता झाड करणार आहे. सो इट कॅन अकाउंट फॉर ओनली शॉर्ट डिस्टंट मॉलिक्युल्स movement of molecules. For example, the movement of molecule across a typical plant about 50 micrometer takes approximately 2.5 सेकंड. फक्त 50 मायक्रोमीटर जरी डिस्टन्स कवर करायचं असेल तरीही अकॉर्डिंग टू दी डिफ्युजन रेटने 2.5 सेकंडमध्ये फक्त ट्रान्सपोर्ट होतं. So at this rate, can we calculate how many years it would take for the movement of molecules over a distance of 1 meter within a plant by diffusion alone? आणि जर आपला प्लांट 1 मीटरचा असेल तर त्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता का की रूटपासून ते वरच्या लीफपर्यंत किंवा वरच्या टिपपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल किंवा किती वर्ष लागतील? मग एवढ्या वर्ष ते बिचारा वरचं प्लांट मुझे पाणी चाहिए करत रडत बसणार आणि खालून पाणी वरती जायला खूप वेळ लागणार. सो फक्त डिफ्युजन ही मेथड या ठिकाणी सुटेबल नाही आहे. In large and complex organisms, often substances have to be moved to long distances, and sometimes the sites of production or absorption and sites of storage are too far from each other. जसं की आपण पाहिलं होतं, एक्झाम्पल घेतलं होतं कोकोनट ट्रीचं. स्टोरेज ऑर्गन जो आहे तो आहे रूट्स, आणि या ठिकाणी स्टोरेज ऑर्गन आणि वरचा टिपचा पार्ट ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे यांच्यामध्ये खूप जास्त अंतर असतं. आणि त्याच्यामुळे अशा ठिकाणी किंवा अशा प्रसंगी जे वॉटर आहे किंवा जे इतर पार्टिकल्स आहेत ते पोचायला खूप वेळ लागू शकतो आणि त्याच्यामुळे फक्त डिफ्युजन किंवा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सफिशियंट नाही आहे. सो स्पेशल लाँग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट सिस्टम बिकम नेसेसरी सो ॲज टू मूव सबस्टन्सेस अलॉंग लाँग डिस्टन्स अँड ॲट अ मच फास्टर रेट. कारण पटकन सबस्टन्सेस ट्रॅव्हल झाले पाहिजेत. वॉटर अँड मिनरल्स अँड फूड आर जनरली मूव्ड बाय अ मास ऑर बल्क फ्लो सिस्टम. सो मास और बल्क फ्लो सिस्टम काय आहे तर मास फ्लो इज द मूवमेंट ऑफ सबस्टन्सेस इन बल्क or in masses from one point to another as a result of pressure differences between the 2 points. सो बेसिकली जेव्हा आपल्याला खूप लाँग डिस्टन्सपर्यंत मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स पाठवायचे आहेत तेव्हा आपण वापरणार आहोत बल्क फ्लो किंवा मास फ्लो सिस्टम. या ठिकाणी खूप बल्कमध्ये म्हणजे खूप जास्त अमाऊंटमध्ये जे सबस्टन्सेस आहेत तर ते कलेक्ट केले जातात आणि ते एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटमध्ये पाठवले जातात. आणि याचं कारण आहे ते म्हणजे प्रेशर डिफरन्सेस बिटवीन दी 2 points. It is a characteristic of mass flow that substances, whether in solution or in suspension, are swept along at the same places as in a flowing river. ज्याप्रमाणे रिव्हरमध्ये कसे सगळे सबस्टन्सेस फ्लो करत असतात वॉटरसोबत, त्याच पद्धतीने इथेही होणार आहे. दिस इज अनलाईक डिफ्युजन वेअर डिफरंट सबस्टन्सेस मूव्ह इंडिपेंडेंटली डिपेंडिंग ऑन देअर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. सो या ठिकाणी कुठेही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा असं नाही आहे की हायर टू लोअर जायला पाहिजे, लोअर टू हायर जायला पाहिजे, असं काही नाही आहे. तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा तेवढासा फरक पडत नाही. बल्क फ्लो कॅन बी अचिव्ड इदर थ्रू अ पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट ऑर अ निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट. सो आता हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नेमकं कधी असतं तर जर एखादा सबस्टन्स पुश केला असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर येतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि जर एखादा सबस्टन्स पुल केला असेल तर त्या ठिकाणी निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर येतं. ओके, म्हणजे सपोज की आता या ठिकाणी यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही गार्डन होस वगैरे पाहिलं असेल, त्या ठिकाणी सबस्टन्स किंवा वॉटर पुश केलं जातं आणि त्याच्यामुळे तिथे असणार आहे पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तेच जर तुम्ही स्ट्रॉमधून ज्यूस पित असाल तर तुम्ही स्ट्रॉमधून ते वॉटर पूल करता, तोंडाने ते आतमध्ये पूल करता आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणार आहे निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर. सेम विथ जर आपण प्लांट्समध्ये पाहिलं तर प्लांट्समध्ये तुम्ही रूट प्रेशर वगैरे ऐकलं असेल, नसेल तर आपण ते पुढे पाहणार आहोतच. सो जे रूट प्रेशर असणार आहे तर ते होतं पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशरने आणि
जर आपण ट्रान्सपिरेशन वगैरे पाहिलं तर ते होतं निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशरने. सो हे आपण अजून पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द बल्क मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस थ्रू द कंडक्टिंग ऑर वॅस्क्युलर टिश्यू ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. जेव्हा प्लांट्समध्ये विथ दी हेल्प ऑफ वॅस्क्युलर टिश्यूज किंवा कंडक्टिंग टिश्यूजने वॉटर, फूड, मिनरल्स ट्रान्सपोर्ट होणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ट्रान्सलोकेशन. म्हणजे जर वॅस्क्युलर टिश्यूजचा वापर केला तरच आपण त्याला ट्रान्सलोकेशन म्हणू शकतो, अदरवाईज ते जस्ट नॉर्मल ट्रान्सपोर्ट असतं. Do you remember studying cross section of roots, stem and leaves of higher plants and studying the vascular system? हे सगळं आपण ॲनाटॉमीमध्ये पाहिलेलं आहे. सो द हायर प्लांट्स हॅव हायली स्पेशलाइज्ड वॅस्क्युलर टिश्यूज. दोज आर झायलेम आणि फ्लोएम. सो जेवढे मोठे मोठे प्लांट्स असतील, जेवढे वेल डेव्हलप प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज वेल डेव्हलप्ड असतात. फॉर एक्झाम्पल झायलेम आणि फ्लोएम. झायलेम काय काय ट्रान्सपोर्ट करतं? वॉटर, मिनरल सॉल्ट्स, सम ऑर्गॅनिक नायट्रोजन, हॉर्मोन्स फ्रॉम रूट टू दी एरियल पार्ट्स ऑफ दी प्लांट. बऱ्याच जणांना असं वाटते की झायलेम फक्त वॉटर ट्रान्सपोर्ट करतं, तर असं काही नाही आहे. वॉटरसोबतच ते मिनरल सॉल्ट्स पण ट्रान्सपोर्ट करतं, ऑर्गॅनिक नायट्रोजन पण ट्रान्सपोर्ट करतं, हॉर्मोन्स देखील ट्रान्सपोर्ट करतं. सो तुम्हाला या ठिकाणी ऑड मॅन आउटमध्ये वगैरे किंवा करेक्ट इनकरेक्टमध्ये पण असे काही स्टेटमेंट्स येऊ शकतात. सो अगेन झायलेम वॉटर, मिनरल सॉल्ट्स, सम ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि हॉर्मोन्स ट्रान्सपोर्ट करणार आहे. कुठून कुठपर्यंत? रूट्सपासून ते एरियल पार्ट्सपर्यंत. एरियल पार्ट्समध्ये सगळे पार्ट्स येतात, जे पण लीव्स आहेत, फ्लावर्स आहेत, फ्रूट्स आहेत, बर्ड्स आहेत, जे पण असणार ते सगळं एरियल पार्ट्समध्ये येणार. नेक्स्ट आहे फ्लोएम. फ्लोएम काय ट्रान्सपोर्ट करणार आहे किंवा ट्रान्सलोकेट करणार आहे? दॅट इज ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, इनऑर्गॅनिक सॉल्यूट्स, मेनली याच्यामध्ये फूड ट्रान्सपोर्ट केलं जातं. अँड फ्रॉम दी लीव्स टू दी अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. सो या ठिकाणी कसं होणार आहे, जेव्हा एखाद्या प्लांटमध्ये आपण म्हणतो आहे की फ्लोएम फूड ट्रान्सपोर्ट करणार आहे, तर तेव्हा ते फूड लीव्समधून बाकीच्या लीव्सला, लीव्सकडून रूट्सला, अशा पद्धतीने पूर्ण ट्रीभर कसंही फिरत असतं. सो हे युनिडायरेक्शनल वगैरे नाही आहे, तर हे कसं आहे मल्टी डायरेक्शनल. पण झायलेम कसं होतं? युनिडायरेक्शनल. ओके, हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहिले आहे. नेक्स्ट आहे आता हे जे वॉटर आहे, जे जमिनीमधलं जे पाणी आहे, तर ते प्लांट्स कशा पद्धतीने किंवा कसं ॲब्झॉर्ब करू शकतात, त्याचं मेकॅनिझम काय आहे? सो वी नो दॅट द रूट्स ॲब्झॉर्ब मोस्ट ऑफ दी वॉटर दॅट गोज इन टू प्लांट्स. ऑब्वियसली दॅट इज वाय वी अप्लाय वॉटर टू दी सॉईल अँड नॉट ऑन दी लीव्स. सो ॲज यू नो की पाणी जे आहे तर ते रूट्स ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे आपण झाडाला जेव्हा पाणी घालतो तेव्हा आपण पानांवरती पाणी टाकतो का? तर नाही, आपण जमिनीमध्ये पाणी टाकतो. कारण आपल्याला हे माहिती आहे की रूट्स पाणी ॲब्झॉर्ब करणार आहेत, ना की प्लांट्सचे लीव्स. ओके, सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स इज मोर स्पेसिफिकली द फंक्शन ऑफ द रूट हेअर्स. सो आता हे ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं? रूट्स. त्यातल्या त्यात कोण करणार आहे? स्पेसिफिकली रूट हेअर्स. सो त्याच्यामुळे रूट हेअर्स जे असतात ते आपण असं म्हणतो की ॲब्झॉर्प्शन सरफेस वाढवण्याचं काम करतात. कारण जेवढे जास्त रूट हेअर्स असतील तेवढं जास्त वॉटर ॲब्झॉर्ब केलं जाणार. सो रूट हेअर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट आर प्रेझेंट इन मिलियन्स ॲट द टीप ऑफ द रूट. आणि हे कुठे प्रेझेंट असतात? हे आपण ॲनाटॉमीमध्ये पाहिलेलं आहे की हे रूटच्या टीपमध्ये असतात आणि ते वॉटर ॲब्झॉर्ब करायचं काम करतात, सोबतच मिनरल्स पण ॲब्झॉर्ब करतात. रूट हेअर्स आर थिन वॉल्ड स्लेंडर एक्सटेन्शन्स ऑफ रूट एपिडर्मल सेल्स. हे कुठे असतात? एपिडर्मिसवरती असतात. रूटचा जो बाहेरचा लेअर आहे त्याच्यामध्ये असतात, त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो किंवा एपिडर्मल लेअर म्हणतो. that greatly increase the surface area for absorption. Water is absorbed along with mineral solutes by root hairs प्युअरली बाय डिफ्युजन. सो या ठिकाणी फक्त डिफ्युजन होणार आहे. जेव्हा रूट हेअर्स वॉटर ॲब्झॉर्ब करणार आहे तेव्हा त्या ठिकाणी फक्त डिफ्युजन होणार आहे. सो ती कशी आहे? पॅसिव्ह प्रोसेस आहे. ओके, सिम्पल डिफ्युजन या ठिकाणी होणार आहे. सो मिनरल्स किंवा मिनरल सॉल्यूट्स आणि वॉटर रूट हेअर जेव्हा ॲब्झॉर्ब करतात तेव्हा ती प्रोसेस कशी आहे? पॅसिव्ह. येस, सो याला आपण म्हणतो डिफ्युजन. नेक्स्ट आहे once water is absorbed by the root hairs, it can move deeper into root layer by two distinct pathways. So एकदा का वॉटर रूट हेअर्सने ॲब्झॉर्ब केलं तर ते पूर्ण प्लांटच्या आतमध्ये झायलेमपर्यंत आलं पाहिजे. लेट मी ड्रॉ. आपण जर पाहिलं तर हे आहे आपलं एक मिनिट हां, हे आहे आपलं रूट. ओके, सो यातला एक रूट आपण घेऊया. आता या रूटमध्ये यातला आजूबाजूला असे आहेत रूट हेअर्स. आता रूट हेअर्स कुठे आहे? एपिडर्मिस लेअरवरती आहे. रूट हेअर्सने जेव्हा वॉटर ॲब्झॉर्ब केलं तर तेव्हा ते वॉटर आधी एपिडर्मिसमध्ये आलं, मग ते वॉटर कॉर्टेक्समध्ये आलं, मग ते वॉटर एंडोडर्मिसमध्ये आलं आणि मग त्याच्यानंतर कुठे ते वॉटर झायलेममध्ये येणार आहे. सो हे जे एवढं मोठं डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हल करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, एक तर एपोप्लास्ट आणि एक तर सिनप्लास्ट. ओके, एपोप्लास्ट आणि सिनप्लास्ट. आता एपोप्लास्ट कधी होतं आणि सिनप्लास्ट कधी होतं हे आपण पाहणार आहोत. सो सिनप्लास्ट आणि एपोप्लास्ट हे दोन पाथवे खूप महत्त्वाचे आहेत. याच्याच आधारे वॉटर जेव्हा रूट हेअर्स ॲब्झॉर्ब करतात तेव्हा एपिडर्मिसपासून झायलेमपर्यंत पोहोचणार आहे.
सो पहिल्यांदा आहे एपोप्लास्ट. The apoplast is the system of adjacent cell walls that is continuous throughout the plant except at the कॅस्पेरियन. कॅस्पेरियन स्ट्रिप्स कुठे असतात? एंडोडर्मिसमध्ये. कशापासून बनलेले असतात? तर एंडोडर्मिसमध्ये सुबेरिनचं डिपोजिशन होतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॅस्पेरियन स्ट्रिप्स तयार होतात. आणि कॅस्पेरियन स्ट्रिप्स या वॉटरसाठी सुटेबल नाही आहेत किंवा त्यामधून वॉटर पासआउट होऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे एपोप्लास्ट चालू असतं टिल एंडोडर्मिसपर्यंत, बट त्याच्यानंतर एपोप्लास्टने वॉटर जाऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर सिम्प्लास्टने वॉटर पुढे ट्रॅव्हल होतं. सो टिल कॅस्पेरियन स्ट्रिप्स किंवा टिल एंडोडर्मिसपर्यंत वॉटर ट्रॅव्हल होणार आहे बाय दी एपोप्लास्ट पाथवे. नेक्स्ट आहे द एपोप्लास्टिक मुवमेंट ऑफ वॉटर occurs exclusively throughout the intercellular spaces and the walls of the cells. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे एपिडर्मिस, त्यानंतर आहे कॉर्टेक्स, मग आहे एंडोडर्मिस, ज्या ठिकाणी हे जे आहेत हे तुम्हाला पाहायला मिळते आहेत कॅस्पेरियन स्ट्रिप्स, मग आहे पेरिसायकल आणि मग आहे झायलेम. सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा वॉटर ॲब्झॉर्ब केलं जाणार आहे रूट हेअर्सने, तर तेव्हा ते हे जे सेल वॉल्स आहेत हे जे तुम्हाला डार्क ब्राऊनमध्ये पाहायला मिळते ते आहे सेल वॉल्स. सो ते वॉटर अशा पद्धतीने फक्त आणि फक्त सेल वॉल्समधून ट्रॅव्हल करणार आहे. ओके, सो सेल वॉलमधूनच का? तर सेल वॉल काय आहे? नॉन लिव्हिंग लेअर आहे, याच्यामध्ये कुठेही काही लिव्हिंग नाही आहे, नॉन लिव्हिंग लेअर आहे. आणि जेव्हा वॉटर नॉन लिव्हिंग लेअरमधून ट्रॅव्हल करतं तेव्हा त्याला आपण म्हणतो की तो कसा आहे? एपोप्लास्ट पाथवे आहे. ओके, सो वॉटर या ठिकाणी फक्त नॉन लिव्हिंग लेअरमधून ट्रॅव्हल करणार आहे. वॉटर इथून मधून वगैरे ट्रॅव्हल करत नाही एपोप्लास्टमध्ये, ते फक्त नॉन लिव्हिंग मॅटरमधून ट्रॅव्हल करतं. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एंडोडर्मिसपर्यंत किंवा कॉर्टेक्समधून वॉटर इथपर्यंत करेक्टली आलं, त्याला कुठेही मध्ये अडचण नव्हती. बट जसंही ते एंडोडर्मिसमध्ये आलं तसं भेटल्यामध्ये कॅस्पेरियन स्ट्रिप. सो कॅस्पेरियन स्ट्रिप ॲज यू नो की त्याच्यामध्ये वॉटर डिझॉल्व्ह होत नाही किंवा वॉटर त्यामधून पासआउट होऊ शकत नाही, ते वॉटरला फेवरेबल नाही आहे. सो मग आता या ठिकाणी इथून तर पाणी जाऊ शकत नाही, मग पाणी काय होतं? आतमध्ये लिव्हिंग पार्टमध्ये एंटर होणार आहे, म्हणजेच सायटोप्लाझममध्ये एंटर होणार आहे. सो हे लिव्हिंग पार्ट आहे ना, आपलं काय ठरलं होतं की पाणी कुठून जाणार आहे? नॉन लिव्हिंगमधून, पण हे कुठे आलं? लिव्हिंग पार्टमध्ये आलं. सो या ठिकाणी एपोप्लास्ट पाथवे संपतो. एकदा का ते पाणी लिव्हिंग सेलमध्ये आलं किंवा सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझममध्ये आलं की त्या ठिकाणी एपोप्लास्ट संपणार आहे. आणि पाणी आतमधून आल्यानंतर मग ते जेव्हा सायटोप्लाझममधून ट्रॅव्हल होणार किंवा ट्रान्सपोर्ट होणार तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सिम्प्लास्ट पाथवे. ओके, सो आय होप तुम्हाला एवढं कळलं असेल. आता इथपासून जर आपण पाहिलं तर एपोप्लास्टने कुठेही सेल क्रॉसओव्हर केलं नव्हतं, कुठेही ते सेलच्या सायटोप्लाझममध्ये आलं नव्हतं. सो याचा अर्थ एपोप्लास्ट फक्त आणि फक्त सेल वॉलमध्ये किंवा इंटरसेल्युलर स्पेसमध्ये होतं, सेलच्या आतमध्ये होत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत एपोप्लास्टबद्दल थोडक्यात माहिती आणि मग आपण जाणार आहोत सिम्प्लास्टकडे. सो धिस मुवमेंट इज डिपेंड ऑन द ग्रेडियंट. अगेन हे सगळं ग्रेडियंटवरती डिपेंड असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटवरती. सो द एपोप्लास्ट डज नॉट प्रोव्हाइड एनी बॅरियर टू वॉटर मुवमेंट अँड वॉटर मुवमेंट इज थ्रू मास फ्लो. सो एपोप्लास्टमुळे वॉटरला कोणतंही बॅरियर येत नाही आहे. का येईल? म्हणजे फक्त कॅस्पेरियन स्ट्रिप सोडल्या तर याच्या आधी कुठेही बॅरियर येत नाही, कारण तसंही वॉटर फक्त सेल वॉलमधून ट्रॅव्हल करते किंवा इंटरसेल्युलर स्पेसमधून किंवा ॲडजसंट सेलच्या सेल वॉल्समधून ट्रॅव्हल करणार आहे. सो कुठलाही ॲज सच बॅरियर वॉटरला येत नाही. नेक्स्ट आहे ॲज वॉटर इव्हॅपोरेट्स इन टू द इंटरसेल्युलर स्पेसेस ऑर द ॲटमॉस्फिअर, टेन्शन डेव्हलप इन द कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ वॉटर इन द एपोप्लास्ट and hence mass flow of water occurs due to adhesive and cohesive properties of water. कोहेसिव्ह प्रॉपर्टीज काय आहेत? तर ॲडहेसिव्ह म्हणजे काय? जे अनलाईक पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन. म्हणजे या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स आणि पोलार सबस्टन्सेस किंवा सेल वॉल यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे, म्हणजे तुम्ही जर इथे पाहिलं, लेट मी शो यू अगेन, तर या ठिकाणी हे आहे सेल वॉल आणि इथे आहेत वॉटर मॉलिक्युल्स. सो वॉटर मॉलिक्युल्स आणि सेल वॉल यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲडहेसिव्ह. ओके, ॲडहेसिव्ह अट्रॅक्शन. आणि आता हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, या दोघांचा आपापसामध्ये काहीतरी अट्रॅक्शन असणार आहे. सो जेव्हा लाईक मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो कोहेसिव्ह. जेव्हा अपोजिट मॉलिक्युल्समध्ये किंवा अनलाईक मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन होतं तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ॲडहेसिव्ह. ओके, सो दोन प्रोसेस या ठिकाणी आहेत, ॲडहेसिव्ह आणि कोहेसिव्ह. या दोन प्रॉपर्टीच्या आधारे एपोप्लास्टमधून वॉटर जे आहे तर ते ट्रान्सपोर्ट होत असतं. आता आपण पाहतोय सिम्प्लास्ट. सो दी सिम्प्लास्टिक सिस्टम इज द सिस्टम ऑफ इंटरकनेक्टेड प्रोटोप्लास्ट. सो या ठिकाणी जे वॉटर आहे तर ते लिव्हिंग पार्टमधून ट्रॅव्हल होतं, म्हणजे सेलच्या सायटोप्लाझममधून वगैरे वॉटर ट्रॅव्हल होणार आहे. सो बेसिकली या ठिकाणी आता हे जे दोन सेल्स आहेत, कुठे गेले? हां, एंडोडर्मिस आणि कॉर्टेक्स यांच्यामधले जे सेल्स आहेत ते अशा पद्धतीने अटॅच असतात आणि इथून मधून एक अटॅचमेंट असतं. तुम्ही जर ॲनिमल सेल चॅप्टरमध्ये पाहिलं असेल तर त्या ठिकाणी सेल जंक्शन होतं दोन सेलला अटॅच करण्यासाठी. त्याच पद्धतीने या ठिकाणी प्लाझ्मोडेस्माटा असतं, ज्याद्वारे दोन सेल अटॅच होतात आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं. ओके, सो बेसिकली
हे जे प्लाझ्मोडेस्माटा आहे त्यामधून जे वॉटर ट्रान्सपोर्ट होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत सिम्प्लास्टिक. So during symplastic movement, the water travels through the cell, their cytoplasm. Intercellular movement is through the plasmodesmata. Water has to enter the cell through the cell membrane and hence the movement is relatively slower. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर वॉटरला सेल मेम्ब्रानमधून यावं लागते, एवढं डिस्टन्स कवर करायचं आहे, परत सेल मेम्ब्रानमधून जायचं आहे. ऑब्व्हियसली मध्ये काही सेल ऑर्गॅनल्स असतील त्यांना सोडून वगैरे जायचं आहे, म्हणजे त्यांच्या बाजूने वगैरे जायचं आहे. सो ऑब्व्हियसली सिम्प्लास्ट जे आहे त्याला जास्त वेळ लागेल का कमी वेळ लागेल? जास्त वेळ लागणार, कारण एपोप्लास्टच्या कंपॅरिझनमध्ये एपोप्लास्टला सरळ जायचं होतं, मध्ये काही बॅरियर नाही आहे. बट सिम्प्लास्टमध्ये जर आपण सायटोप्लाझममधून चालणार आहोत तर ऑब्व्हियसली मध्ये काही ऑर्गॅनल्स असतील त्यांना ओलांडून जायला वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळे सिम्प्लास्ट हे तुलनेने जास्त वेळ घेतं, जास्त स्लोअर आहे ॲज कम्पॅरेटिव्हली टू दी एपोप्लास्ट. बऱ्याच जणांना वाटतं सिम्प्लास्ट पटकन होईल कारण ते मधून जाणार आहे, बट असं अजिबात नाही आहे. पटकन एपोप्लास्ट होतं कंपॅरिझन जर आपण केलं तर त्यामध्ये. ओके, आणि सिम्प्लास्टला थोडा जास्त वेळ लागतो. सो मुवमेंट इज अगेन डाऊन अ पोटेन्शियल ग्रेडियंट. सो या ठिकाणी मुवमेंट पुन्हा एकदा पोटेन्शियल ग्रेडियंटनुसार होणार आहे. सिम्प्लास्टिक मुवमेंट मे बी एडेड बाय सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. सो या ठिकाणी ॲज यू नो की सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग म्हणजे काय, सेलमध्ये जे सायटोप्लाझमची मुवमेंट असते, जसं की वेव्ज असतात ना, आपल्या लाटा वगैरे पाहिले असतील समुद्रावरती, तर त्या ज्या पद्धतीने स्ट्रीम करतात त्याचप्रमाणे सेलमध्ये सायटोप्लाझमच्या पण एक थोडक्यात छोट्याशा वेव्ज वगैरे तयार होतात, त्याला आपण स्ट्रीमिंग म्हणतो. सो यू मे हॅव ऑब्झर्व्ड सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग इन द सेल्स ऑफ, या लिफ्टचं नाव महत्त्वाचं आहे, हायड्रिला लिफ. ओके, सो हे जे सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग आहे ते तुम्ही मायक्रोस्कोप खाली, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली पाहू शकता. हायड्रिला लिफमध्ये तुम्हाला क्लिअरली थोडंसं पाहायला मिळेल, इझिली विजिबल असतात त्याच्यामुळे. सो हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, हायड्रिला लिफ. नेक्स्ट आहे, मोस्ट ऑफ द वॉटर फ्लो इन दी रूट्स ऑकर वाया दी एपोप्लास्ट सिन्स द कॉर्टियल सेल्स आर क्लोजली पॅक्ड अँड हेन्स ऑफर नो रेजिस्टन्स टू वॉटर मुवमेंट. सो बेसिकली जेव्हा वॉटर फ्लो होणार आहे एपोप्लास्टने म्हणजे सेल वॉलमधून, तर तेव्हा ते बेसिकली जेव्हा कॉर्टियल सेल्स म्हणजे कॉर्टेक्सवाल्या सेल्समधून फ्लो होतात तर तेव्हा ते पटकन फास्ट फ्लो होतात, कारण त्या ठिकाणी कुठेही रेजिस्टन्स नाही आहे, बॅरियर नाही आहे आणि त्याच्यामधून ते इझिली फ्लो होतात, इझिली वॉटर फ्लो होतं. सो हावेवर द इनर बाउंड्री ऑफ कॉर्टेक्स, द एंडोडर्मिस, इज impervious to water because of band of suberized matrix called as Casparian strips. म्हणजे टिल कॉर्टेक्सपर्यंत एपोप्लास्टला काहीच बॅरियर नव्हतं, बट कॉर्टेक्सनंतर जसं पुढे आलो आपण, म्हणजे जसं आपण एंडोडर्मिसमध्ये आलो तर त्या ठिकाणी कॅस्पिरियन स्ट्रिप्स आहेत किंवा सुबिरिन आहे आणि त्याच्यामुळे एपोप्लास्ट पाथवेला पुढे जाता आलं नाही, कारण हे कसं आहे, वॉटरला सोल्युबल नाही आहे किंवा वॉटरला सुटेबल नाही आहे. सो वॉटर मॉलिक्युल्स आर अनेबल टू पेनिट्रेट द लेअर अँड सो दे आर डायरेक्टेड टू दी वॉल रिजन दॅट आर नॉट सुबिराइज्ड. मग आता या ठिकाणी सुबिराइज आहे म्हणजे सुबिरिन आहे किंवा कॅस्पिरियनचा लेअर आहे, बट असंही काही ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे आणि जी काय त्याचं नाव रेड कलरची लाईन आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. ब्ल्यू कलरची लाईन दाखवणार आहे एपोप्लास्टिक पाथ आणि रेड कलरची लाईन दाखवणार आहे सिम्प्लास्टिक पाथ. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथपर्यंत इथे तुम्हाला सुबिरिनची एक हे पाहायला मिळते ब्राऊन कलरमध्ये. सो या ठिकाणी म्हणजे पूर्ण असं राऊंड असतं सुबिरिनचं, बट काही ठिकाणी थोडीशी जागा असते तर त्या जागेमधून अशा पद्धतीने इथून वॉटर येऊ शकतं. प्रत्येक ठिकाणी नाही येऊ शकत, बट काही ठिकाणी थोडीशी जागा राहते आणि त्यामधून पाणी वगैरे येऊ शकतं, तेवढंच आलं तर. नाहीतर पाण्याला पाथ बदलावा लागतो आणि त्याला सिम्प्लास्टिक पाथवेने जावं लागतं. ओके, सो the water then moves through the symplast and again crosses a membrane to reach the cells of the xylem. नाहीतर पाण्याला सिम्प्लास्टने मुवमेंट करावी लागते आणि सेलच्या मधून जावं लागतं सायटोप्लाझममधून मेम्ब्रान वगैरे क्रॉस करून आणि मग ते झायलेमकडे येऊन पोहोचतं. द मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू दी रूट लेयर्स इज अल्टिमेटली सिम्प्लास्टिक इन द एंडोडर्मिस. सो अल्टिमेटली एपोप्लास्टचं कन्व्हर्जन सिम्प्लास्टमध्येच होतं. नेक्स्ट आहे, दिस इज ओनली वे वॉटर अँड अदर सोल्यूट कॅन एंटर द वॅस्क्युलर सिलेंडर. आणि हाच एक वे आहे की ज्याच्या हेल्पने वॉटर आणि इतर जे काही मिनरल्स वगैरे असतात जे पण रूट हेअरने ॲब्झॉर्ब केलं आहे तर ते झायलेमपर्यंत पोहोचू शकतं. ओके, सो नेक्स्ट आहे, वन्स इनसाइड दी झायलेम वॉटर इज अगेन फ्री टू मूव बिटवीन सेल्स ॲज वेल ॲज थ्रू दॅम. सो एकदा का झायलेममध्ये आपण आलो म्हणजे पाणी आलं की पाणी झायलेममधून कसंही मुवमेंट करू शकतं, ते सेलच्या आतमधून जाऊ शकतं, सेलच्या बाहेरून जाऊ शकतं, कसंही मुवमेंट करू शकतं. आता त्याला कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही आहे. सो यंग रूट्समध्ये जर आपण पाहिलं तर वॉटर एंटर्स डायरेक्टली इन टू द झायलेम वेसल्स अँड ऑर ट्रेकिड्स. जर आपण
यंग म्हणजेच काय जे आता नवीन नवीन आहेत किंवा जे मोनोकॉट्स वगैरे आहेत त्यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाणी डायरेक्टली रूट्समधून झायलेममध्ये येतं. त्याला एवढं जास्त हे करावं लागत नाही, कष्ट घ्यावे लागत नाहीत. दीज आर नॉन लिव्हिंग कंड्युट्स अँड सो आर द पार्ट्स ऑफ द एपोप्लास्ट. आणि सगळे पार्ट्स त्या ठिकाणी नॉन लिव्हिंग असल्यामुळे ते पटकन ट्रॅव्हल होतं. आणि एपोप्लास्ट फक्त नॉन लिव्हिंगमधूनच होतं आणि सिम्प्लास्ट फक्त लिव्हिंग मटेरियलमधूनच ट्रॅव्हल होतं किंवा पाथवे ट्रॅव्हल होतो. The path of water and mineral ion into the root vascular system is summarized in figure 11.7. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रूट हेअर्स जे आहेत, कुठे गेले, रूट हेअर्स जे आहेत तर त्यांनी वॉटर ॲब्झॉर्ब केलं. वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर वॉटरकडे दोन पद्धती आहेत. एक तर ते एपोप्लास्टने जाईल किंवा सिम्प्लास्टने जाईल. वॉटर एपोप्लास्टने जातं म्हणजेच काय, सेलच्या वॉल्समधून जातं, ॲडजस्टंट सेलच्या वॉल्समधून, सेलच्या नॉन लिव्हिंग पार्टमधून. सो त्या अशा पद्धतीने ट्रॅव्हल होणार आहे. इथे आल्यानंतर त्याला कळतं की ओ शिट, या ठिकाणी तर आपल्याला क्रॉस करता येत नाही आहे पाथवे, कारण इथे काय आहे, सुबिरीन आहे. सो त्याच्यामुळे ते काय करतं, पाथ म्हणजे स्वाईप करतं आणि ते जाणार आहे आता सिम्प्लास्टच्या हेल्पने पुढे. सो इथे तुम्हाला झायलेम पाहायला मिळतात. इथे झायलेमकडे येऊन पोहोचणार आहे. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड अशी आहे की ते सुरुवातीपासूनच सिम्प्लास्ट पाथवे घेणार आहे आणि सेलच्या मधून किंवा प्लाझ्मोडेस्माटामधून किंवा सायटोप्लाझममधून ट्रॅव्हल करणार आहे. आणि या ठिकाणाहून ते इझिली ट्रॅव्हल करू शकतं, कारण ते तर सेलच्या आतमधून ट्रॅव्हल करणार आहे आणि मग ते झायलेमकडे या ठिकाणी पोहोचू शकतं. ओके, सो त्याला काय काय क्रॉस करायचं आहे. एक तर सगळ्यात पहिला क्रॉस करायचं आहे ते म्हणजे एपिडर्मल लेअर, त्याच्यानंतर कॉर्टेक्स, त्याच्यानंतर एंडोडर्मिस किंवा कॅस्पिरियन स्ट्रिप्सचा लेअर, मग करायचं आहे पेरिसायकल आणि मग ते येऊन पोहोचणार आहे झायलेममध्ये. ओके, सो जे आता या ठिकाणी अजून एक असं आहे की सगळ्यात जास्त वॉटर जे आहे तर ते एपोप्लास्टने जातं ॲज कम्पॅरेटिव्हली टू दी सिम्प्लास्ट. ओके, सो अराउंड 90 to 96% वगैरे वॉटर जे आहे तर ते एपोप्लास्टनेच ॲब्झॉर्ब केलं जातं आणि बाकीचे जे उरलेलं पर्सेंटेज आहे तर ते सिम्प्लास्टने ॲब्झॉर्ब केलं जातं. So some plants have additional structures associated with them that help in water and mineral absorption. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पायनस ट्री तुम्हाला आठवत असेल तर आपण हे प्लांट किंगडममध्ये पण पाहिलं होतं की पायनस ट्रीच्या रूट्सवरती असणार आहेत मायकोरायझा. मायकोरायझा म्हणजे काय, एक प्रकारची फंगस आहे आणि ही फंगस काय करते, ॲज यू नो की फंगसचं काम काय आहे, हेल्प करणं आणि त्याच्या बदल्यात त्याला मिळतं फूड. ओके, सो फंगस काय करणार आहे, वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करणार आहे आणि ते पायनसला आणून देतं आणि पायनस त्याचं फूड तयार करणार आहे आणि अशा पद्धतीने पायनसची ग्रोथ होत असते. ओके, सो बेसिकली जर आपण असं केलं की अशा ठिकाणी आपण पायनसचं झाड आपण अशा ठिकाणी लावलं आहे की ज्या ठिकाणी मायकोरायझा वगैरे ग्रो होऊ शकत नाही, तर त्याचा ॲडव्हर्सली इफेक्ट होतो पायनसवरती आणि ते पायनसचं झाड पण जास्त ग्रो करू शकत नाही, कारण अल्टिमेटली पायनसला ते तेवढं डेव्हलप नाही की ते स्वतःहून वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करेल, कारण त्यांना पहिल्यापासूनच मायकोरायझा वॉटर ॲब्झॉर्ब करून देतं. सो त्याच्यामुळे हे एक सिम्प्लास्टिक असोसिएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सो त्यासोबतच तर फंगस प्रोव्हाइड मिनरल्स प्रोव्हाइड करतं, वॉटर प्रोव्हाइड करतं आणि इन टर्न द रूट्स, मग ह्याच्या बदल्यामध्ये ते जे रूट्स आहेत तर ते जे फ्लोएमकडून आलेलं फूड आहे किंवा जे एन कंटेनिंग म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत तर ते फंगसला प्रोव्हाइड करायचं काम केलं जातं. सो सम प्लांट्स हॅव ॲन ओब्लिगेट असोसिएशन विथ दी मायकोरायझा. फॉर एक्झाम्पल पायनस सीड्स कॅनॉट जर्मिनेट अँड एस्टॅब्लिश विदाउट द प्रेझेन्स ऑफ मायकोरायझा. सो सुरुवातीला जेव्हा पायनसचं सीड जर्मिनेट करायचं असतं तेव्हा पण मायकोरायझाची गरज असते, कारण सुरुवातीपासूनच मायकोरायझासोबत ते असोसिएटेड असतील तरच ते जास्त ग्रोथ दाखवू शकतात आणि बेसिकली जर त्या ठिकाणी मायकोरायझा ॲबसेंट असेल तर पायनसचं प्लांट किंवा सीड जे आहे तर ते जर्मिनेट होऊ शकत नाही. सो नेक्स्ट आहे वॉटर. आता वॉटर कशा पद्धतीने वरपर्यंत पोहोचणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की वॉटर जे आहे तर ते रूट हेअर्समधून झायलेमपर्यंत आलं. आता हेच झायलेम वॉटरला शूट टिपपर्यंत घेऊन जाण्याचं काम कसं करणार ते आता आपण पाहूया. या ठिकाणी दोन मेथड्स आहेत, रूट प्रेशरमध्ये अजून एक येतं ते म्हणजे ग्युटेशन आणि थर्ड वन आहे ते म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल. सो बेसिकली आता इथे पण डिपेंड करतं की जे वॉटर आहे तर ते ॲक्टिवली घेऊन जायचं आहे की पॅसिवली. सो त्याच्यानुसार या ठिकाणी प्रकार पडतात. जर ॲक्टिवली असेल तर ॲक्टिवलीमध्ये येणार आहे रूट प्रेशर आणि ग्युटेशन आणि जर पॅसिवली जाणार असेल तर त्यामध्ये येणार आहे ट्रान्सपिरेशन पूल. सो वी लुक्ड ॲट हाऊ प्लांट्स ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम दी सॉईल अँड मूव इट इन टू दी वॅस्क्युलर टिश्यू. आपण पाहिलं की प्लांट्स वॉटर कसं ॲब्झॉर्ब करतात आणि ते ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर झायलेमपर्यंत कसं जातं. आता हेच वॉटर झायलेमपासून वरपर्यंत कसं जाणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. सो वी लुक्ड ॲट हाऊ प्लांट्स ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम दी सॉईल. आपण हे पाहिलं की प्लांट्स कशा पद्धतीने वॉटर ॲब्झॉर्ब करतात विथ द हेल्प ऑफ रूट हेअर्स अँड मूव इट इन टू दी वॅस्क्युलर टिश्यू आणि ते झायलेमपर्यंत कसं जातं तेही आपण पाहिलं. तर आता आपण पाहणार आहोत की या पाण्याचा वापर स्टेमपर्यंत किंवा लिव्सपर्यंत किंवा फ्लावर्सपर्यंत कसा केला जातो. सो लेट अस सी.
दोन मेथड्स आहेत, एक तर रूट प्रेशर आहे आणि सेकंड म्हणजे ट्रान्सपिरेशन पूल. रूट प्रेशरमध्ये काय केलं जातं, पुश केलं जातं. पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशरचा वापर या ठिकाणी केला जातो. सो ॲज व्हेरियस आयन्स ये दिख नहीं रहा है, हां, ॲज व्हेरियस आयन्स फ्रॉम दी सॉइल आर ॲक्टिवली ट्रान्सपोर्टेड इन टू दी वॅस्क्युलर टिश्यू ऑफ दी रूट्स, वॉटर फॉलोज अँड इन्क्रीज दी प्रेशर इनसाइड दी झायलेम. याचा अर्थ काय की ॲज वी हॅव सीन की जे बरेचसे आयन्स आहेत, जे मिनरल्स आहेत, तर ते ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट केले जातात वॅस्क्युलर टिश्यूजमध्ये रूट्सच्या. आणि त्या आयन्सच्या मागे मागे म्हणजे सपोज की तुम्ही कोणतेही मिनरल्स जर पाहिलं, आपण मिनरल्समध्ये ते पाहणार आहोतच पुढे, तर आधी मिनरल्स ॲक्टिवली ॲब्झॉर्ब केले जातात किंवा आधी मिनरल्स ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट केले जातात आणि त्या मिनरल्ससोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून वॉटर त्यांच्या मागे मागे येत असतं. ओके, सो ॲज सच आपल्याला वॉटर ट्रान्सपोर्ट करावं लागत नाही, तर आपल्याला मिनरल्स ट्रान्सपोर्ट करावे लागतात आणि त्यासोबत वॉटर आरामात येत असतं. सो हे कशामुळे होतं, प्रेशर इन्क्रीज होणार आहे, प्रेशर ग्रेडियंटमुळे हे सगळं होणार आहे. द पॉझिटिव्ह प्रेशर इज कॉल्ड एज रूट प्रेशर. पॉझिटिव्ह प्रेशर जे असतं त्याला आपण म्हणतो रूट प्रेशर. आणि पॉझिटिव्ह प्रेशर कशामुळे होतं, पुश केल्यामुळे. ऑब्वियसली आयन जेव्हा पुढे पुढे जाणार तेव्हा त्यासोबतच वॉटरला पण एक पुशिंग इफेक्ट मिळणार आणि वॉटर पण वरती जाणार आहे ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी. ओके, सो या ठिकाणी पुशिंग होणार आहे आणि पुशिंगमुळे इथे असणार आहे पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे choose a small soft stem plant and on a day where there is plenty of atmospheric moisture, cut the stem horizontally near the base with a sharp blade अर्ली इन दी मॉर्निंग. सो तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट एक कुठलंही नवीन म्हणजे जे यंग प्लांट वगैरे असेल ते घ्यायचं आहे. त्याचं स्टेम सकाळी सकाळी एक ब्लेडने क्रॉस त्याला मारायचं आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला असं दिसेल की तिथून वॉटरचे ड्रॉप्स वगैरे बाहेर येत आहेत. सो ते काय आहेत ते आता आपण पुढे पाहूया. सो यालाच आपण म्हणणार आहोत की रूट प्रेशर, कारण पाणी जे आहे तर ते रूट्सकडून स्टेमद्वारे वरती लिव्जमध्ये किंवा फ्रूट्समध्ये किंवा फ्लावर्समध्ये जाणार आहे. सो तुम्ही जेव्हा ते स्टेमला एक असा कट माराल तेव्हा ते पाणी बाहेर आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सो याचा अर्थ काय की पाणी जे आहे तर ती वरती पाठवलं जाणार आहे, तर ते याच्यामधून आपल्याला कळेल. इफेक्ट्स ऑफ रूट प्रेशर इज ऑल्सो ऑब्झर्वेबल ॲट नाईट अँड अर्ली मॉर्निंग वेन इव्हॅपोरेशन इज लो. जेव्हा इव्हॅपोरेशन लो असेल म्हणजे जेव्हा वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये प्लांट्सच्या बॉडीमधून बाहेर नाही पडणार तेव्हाची जी कंडिशन असेल तर त्यावेळी आपल्याला रूट प्रेशर जास्त पाहायला मिळतं. आणि जेव्हा अँड एक्सेस वॉटर कलेक्ट्स इन दी फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स अराउंड दी स्पेशल ओपनिंग ऑफ वेन्स नियर दी टीप ऑफ दी ग्रास ब्लेड. आणि याला आपण म्हणणार आहोत ग्युटेशन. म्हणजे काय ते आपण पाहूया. इथे सपोज की हे आहे आपलं प्लांट, इथे खाली आहेत रूट्स आणि इथे जर आपण पाहिलं तर एक आहे असं लीफ. ओके, सपोज करा की इथे एक लीफ आहे. सो आता इथे जेव्हा वॉटर असं जात असणारे रूट प्रेशरने तेव्हा काय होतं की जेव्हा इव्हॅपोरेशनचा रेट डाऊन आहे किंवा इव्हॅपोरेशन खूप लो आहे तर अशा वेळेस हे जे पाणी आहे तर ते आहे असं येतं, म्हणजे वेन्समधून येणार आहे आणि या ठिकाणी एक छोटंसं पोर असतं किंवा ओपनिंग असतं ज्याला आपण म्हणणार आहोत हायडॅटोर्स. ओके, हायडॅटोर्स. ओके, सो हायडॅटोर्स नावाचं एक पोर किंवा ओपनिंग या ठिकाणी असतं की ज्यामधून हे वॉटरच्याच फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहे. ट्रान्सपिरेशनमध्ये काय होतं की वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं, बट या ठिकाणी वॉटर ड्रॉपलेट्सच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहे. सो बऱ्याचदा तुम्हाला जर तुम्ही पाहिलं असेल ग्रासेसवरती वगैरे असे वॉटरचे ड्रॉपलेट्स पाहायला मिळतात. सो ते असणार आहेत हे. सो त्या ठिकाणी असते ग्युटेशन प्रोसेस, ग्युटेशन. आणि या ठिकाणी काय होणार आहे की वॉटर ड्रॉपलेट्सच्याच फॉर्ममध्ये प्लांट बॉडीमधून बाहेर येणार आहे, ना की वेपरच्या फॉर्ममध्ये. सो असं जेव्हा असेल त्याला आपण म्हणणार आहोत ग्युटेशन. रूट प्रेशर कॅन ॲट बेस्ट ओनली प्रोव्हाइड अ मोडेस्ट पुश इन द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ दी वॉटर ट्रान्सपोर्ट. सो या ठिकाणी रूट प्रेशर जे आहे तर ते एक ओव्हरऑल रूट ट्रान्सपोर्टमध्ये फक्त सिम्पल पुश देण्याचं काम करतं, ज्याच्यामुळे वॉटर जे आहे तर ते वरपर्यंत जाईल आणि सगळ्या पार्ट्सला मिळेल. दे ऑब्वियसली डू नॉट प्ले अ मेजर रोल इन वॉटर मुवमेंट ऑफ टॉल ट्रीज. बट हे खूप मेजर म्हणजे एकदम पूर्ण याचाच रोल आहे असं काही नाही आहे. So the greatest contribution of root pressure may be to re-establish the continuous chains of water molecules in the xylem, which often break under the enormous tension created by transpiration. याचा अर्थ काय, तर हे आहे आपलं प्लांट, हे आहे आपलं लीफ, हे आहेत आपले रूट्स. आणि या ठिकाणी जेव्हा वॉटर 1 मिनिट मला कलर चेंज करू दे. हां, या ठिकाणी वॉटर जिथे म्हणजे आता आपण पाहिलं ग्युटेशनमध्ये काय होतं, वॉटर ड्रॉपलेट्स बाहेर येतात. सो इथे असणार आहेत वॉटरची एक ट्यूब असते. ओके, हे असणार आहे वॉटरची ट्यूब. सो अशा पद्धतीने ही वॉटरची ट्यूब आहे. आता इथे काय होतं तर या ठिकाणी इथे वरती असं काय होतं, हां, या ठिकाणी वरच्या साईडला जे आहे तर इथे येणार आहे ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल आपण नंतर पुढे खालीच पाहणार आहोत खालच्या पॅरेग्राफमध्ये. बट या ठिकाणी असणार आहे ट्रान्सपिरेशन पूल की ज्याच्या आधारे वॉटर खेचलं जाणार आहे बाहेर. ओके, वॉटर कुठे खेचलं जाणार आहे, बाहेरच्या दिशेने. आणि त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असणार आहे टेन्साईल स्ट्रेंथ.
टेन्साईल STRENGTH या ठिकाणी असणार आहे टेन्साईल स्ट्रेंथ. त्याच्या आधारे काय होतं, हे खाली खेचलं जातं. हे जे वॉटर आहे याच्यामध्ये तर ते खाली येतं आणि याच्यामध्ये स्ट्रेस तयार होतो. सो हे खाली आणि हे इथे, याच्यामुळे इथे मध्ये कुठेतरी वॉटर कॉलम जे आहेत तर ते ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो जर हे वॉटर कॉलम ब्रेकडाऊन झाले तर हेच वॉटर कॉलम परत रूट प्रेशरच्या हेल्पने जोडले जातात. कारण रूट प्रेशरला काय होतं, आपण वॉटर वरती खेचतो आणि वॉटर परत वरती खेचल्यामुळे या ठिकाणी हे जे वॉटर कॉलम्स आहेत तर ते पुन्हा एकदा जोडले जातात. सो बेसिकली जे रूट प्रेशर आहे याचं काम जरी जास्त वॉटर वगैरे ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये नसलं तरीही याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. ते म्हणजे हे सगळे तुटलेले जे वॉटर कॉलम्स असतील तर ते पुन्हा एकदा रिएस्टॅब्लिश करणं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रूट प्रेशर डज नॉट अकाउंट फॉर द मेजॉरिटी ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट. मोस्ट प्लांट्स मीट देअर नीड बाय ट्रान्सपिरेटरी पूल. सो रूट प्रेशरने वॉटर ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात नाही. मग वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, तर ट्रान्सपिरेटरी पूल. सो आता हे ट्रान्सपिरेटरी किंवा ट्रान्सपिरेशन पूल काय आहे ते आता आपण पाहूया. सो ओके, despite the absence of a heart or a circulatory system in plants, the upward flow of water through the xylem in plants can achieve fairly high rates up to 15 meters per hour. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्लांट बॉडीमध्ये हार्ट किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम असं काही नाही आहे. मग वॉटर कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं, तर झायलेमच्या हेल्पने वगैरे ट्रान्सपोर्ट केलं जातं. आणि त्यातल्या त्यात आता आपण पाहतो आहे ट्रान्सपिरेशन पूल. सो आधी आपण पाहिलं रूट प्रेशर, बट रूट प्रेशर मेजर पार्ट नाही प्ले करत वॉटरच्या ट्रान्सपोर्टमध्ये. जे ट्रान्सपिरेशन पूल आहे त्याच्या सहाय्याने वॉटर जे आहे तर ते वरतीपर्यंत अराऊंड 15 मीटर वरतीपर्यंत पाणी पोहोचवलं जातं. सो हाऊ इज द मुवमेंट अकम्प्लिश्ड. मग ही मुवमेंट कशा पद्धतीने होते किंवा नेमकं हे मेकॅनिझम कसं आहे, तर अ लॉंग स्टँडिंग क्वेश्चन इज वेदर वॉटर इज पुश्ड ऑर पुल्ड. सो इथे प्रश्न असा आहे की वॉटरला पुश केलं जातं खालून की वरून पुल केलं जातं. तर बेसिकली वॉटरला पुल केलं जातं आणि त्यामुळे निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे आहे तर ते तयार होणार आहे. सो इथे 3 टर्म्स येतात, ते म्हणजे कोहेन्शन, टेन्शन आणि ट्रान्सपिरेशन. याच्या आधारावरती कोहेन्शन, टेन्शन आणि ट्रान्सपिरेशन पूल मॉडेल तयार झालं वॉटर ट्रान्सपोर्टचं, की जे वॉटर कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतं त्याचं मेकॅनिझम काय आहे ते सांगणार आहे. सो बेसिकली कोहेन्शन म्हणजे काय, वॉटर मॉलिक्युल्समधलं जे अट्रॅक्शन असतं त्याला आपण कोहेन्शन म्हणतो. टेन्शन म्हणजे काय, तर जसं की आपण पाहिलं जे वॉटर मॉलिक्युल्स असतात तर त्या वॉटर मॉलिक्युल्समध्ये जे अट्रॅक्शन असणार आहे तर ते लिक्विड फेजमध्ये किंवा लिक्विड स्टेटमध्ये जास्त असणार आहे कंपॅरेटिव्हली टू दी गॅसियस फेजमध्ये. आणि त्याच्यामुळेच वॉटर फेजमध्ये लिक्विड ट्रान्सपोर्ट केलं होतं. नेक्स्ट आहे ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये प्लांटच्या बाहेर येतं. कशामधून, स्टोमॅटल पोर्समधून किंवा लीव्समधून. सो वॉटर इज ट्रान्झिएंट इन प्लांट्स. Less than 1% of water reaching the leaves is used in photosynthesis and plant growth. So जे पाणी लीव्सपर्यंत येतं त्यामधलं फक्त 1% जे वॉटर आहे तर ते फोटोसिंथेसिससाठी वगैरे वापरलं जातं. मग जे उरलेलं वॉटर आहे 99% वॉटर तर ते त्याचं होणार आहे वॉटर वेपर आणि ते पडणार आहे प्लांट बॉडीच्या बाहेर इन दी प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन विथ दी हेल्प ऑफ स्टोमाटा. ओके, सो हे काय होतं, लॉस होतं वॉटर 99%, फक्त 1%च जे वॉटर आहे तर ते फोटोसिंथेसिससाठी वगैरे वापरलं जातं. You have studied transpiration in an earlier class by enclosing a healthy plant in polythene bag and observing the droplets of water formed inside the bag. तुम्ही हे आधीच्या स्टँडर्ड्समध्ये पण केलं असेल की एखाद्या प्लांटच्या पानाला पॉलिथिन किंवा प्लास्टिक बॅग पॅक करायची आणि ते प्लांट ठेवायचं सनलाईटमध्ये. सो त्याच्यामुळे काय होतं की त्या लीफमध्ये ट्रान्सपिरेशनची प्रोसेस होत असते, बट ते जे सगळं ट्रान्सपिरेशन झालेलं जे वॉटर वेपर आहे तर ते त्याच पिशवीमध्ये राहतं आणि आपल्याला पाहायला मिळतं की कशा पद्धतीने प्लांट वॉटर लॉस करतं. सो यू वुड ऑल्सो स्टडी वॉटर लॉस फ्रॉम अ लीफ युझिंग कोबाल्ट क्लोराईड पेपर विच टर्न्स कलर ऑन ॲब्झॉर्बिंग वॉटर. ओके, सो बेसिकली जर आपण कोबाल्ट क्लोराईडचा पेपर घेतला तर हा ओरिजिनली पिंक कलरचा असतो. ह्याला आपण पाण्यामध्ये ठेवतो, याचं कन्वर्जन व्हाईटमध्ये होतं. आणि जेव्हा हा व्हाईटमध्ये होतो तेव्हा जर हा आपण प्लांटच्या लिफ्टच्या खाली किंवा वर वगैरे ठेवला ज्या ठिकाणाहून ट्रान्सपिरेशन होतं तर त्याच्यावरती जसं जसं ट्रान्सपिरेशन होईल तसं पिंक कलरचे स्पॉट्स येत जातात आणि त्याच्यावरून आपण हे डिसाईड करू शकतो की ट्रान्सपिरेशनचा रेट काय आहे. ओके, सो कोबाल्ट क्लोराईड हे नाव महत्त्वाचं आहे की कोणता पेपर आपण या ठिकाणी वापरतो. ओके, सो नेक्स्ट आहे ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन इज दी इव्हापोरेटिव्ह लॉस ऑफ वॉटर बाय प्लांट्स. सो प्लांट्समध्ये वॉटरचं इव्हापोरेशन होतं आणि लॉस होतो, याला आपण म्हणणार आहोत ट्रान्सपिरेशन. आणि हे होतं थ्रू दी स्टोमाटा आणि हे स्टोमाटामुळे होतं. बिसाइड्स द लॉस ऑफ वॉटर वेपर इन ट्रान्सपिरेशन, exchange of oxygen and carbon dioxide in the leaf also occurs through the stomata.
सो याच्यामधून फक्त वॉटरचाच लॉस होतो असं काही नाही आहे. तर वॉटरचा लॉस होत असताना त्यासोबतच ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं पण एक्सचेंज होत असतं बिटवीन सराउंडिंग अँड दी प्लांट. त्यासोबतच त्याच्यामधून बरेचसे ते आपण नंतर पाहूया बाकीच्या कंपाऊंड्सबद्दल. नेक्स्ट आहे नॉर्मली स्टोमाटा आर ओपन इन डे टाईम अँड क्लोज ड्युरिंग नाईट. स्टोमाटा जर आपण पाहिलं नॉर्मली सकाळी म्हणजे डे टाईममध्ये ते उघडं असतं आणि नाईट टाईममध्ये स्टोमाटा क्लोज होतं. ओके, सो स्टोमाटा ओपन कसं होणार, क्लोज कसं होणार याचं मेकॅनिझम पण आपल्याला पाहायचं आहे. द इमिडिएट कॉज ऑफ ओपनिंग ऑर क्लोजिंग ऑफ स्टोमाटा इज चेंज इन टर्जिडिटी ऑफ द गार्ड सेल. सो गार्ड सेलने जर टर्जिडिटी चेंज केली तर त्यानुसार स्टोमाटा ओपन किंवा क्लोज होणार आहे. जर गार्ड सेल्स टर्जिड झाले तर स्टोमाटा ओपन होतं आणि गार्ड सेल्स टर्जिड नसून फ्लॅसिड झाले तर जे पोर्स आहेत तर ते क्लोज होतात किंवा स्टोमाटा क्लोज होतं. ओके, सो डिपेंड अपॉन गार्ड सेल्सची टर्जिडिटी स्टोमाटा ओपन किंवा क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. द इनर वॉल ऑफ ईच गार्ड सेल टुवर्ड्स दी पोर ऑर स्टोमॅटल ॲपर्चर इज थिक अँड इलास्टिक. सो तुम्ही स्टोमाटा ऑलरेडी स्टडी केला असेलच ॲनाटॉमीमध्ये, सो त्याच्यामुळे डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये नाही जाणार आहोत. तरीही आपण पाहूया की हे जे आहे लाईट ग्रीन कलरचं याला आपण सबसिडियरी सेल्स म्हणतो. हे जे आहे अशा पद्धतीने बीन शेप्ड किंवा किडनी शेप्ड याला आपण म्हणणार आहोत गार्ड सेल्स, आणि हे जे आहे आतमधलं याला आपण म्हणतो स्टोमॅटल पोर किंवा स्टोमॅटल ॲपर्चर. सो आता हे जे स्टोमॅटल पोर्स आहेत हे कसे आहेत, टर्जिड आहेत. टर्जिड म्हणजे यांच्यामध्ये वॉटर आहे. ओके, सो हे कसे आहेत आता, टर्जिड आहेत. आता हे जेव्हा फ्लॅसिड होतात, फ्लॅसिड म्हणजे कसे होणार आहेत, ओके, सो असे असं नाही, एक मिनिट अरे सो हे अशा पद्धतीने फ्लॅसिड होतात आणि फ्लॅसिड झाल्यामुळे इथलं जे पोर आहे तर ते बंद होतं. ओके, आता सध्या हे टर्चिड आहेत आणि त्याच्यानंतर ते फ्लॅसिड झाले की पोर बंद होतं. सो बेसिकली हे जे गार्ड सेल्स आहेत तर या गार्ड सेल्समध्ये दोन वॉल आहेत, एक तर इनर वॉल एक तर आउटर वॉल. सो ही जी रेडवाली आहे तिला आपण म्हणणार आहोत इनर वॉल. सो जर आपण आउटर वॉल आणि इनर वॉलला कम्पेअर केलं तर ही रेड कलरची जी इनर वॉल आहे तर ती असणार आहे थिक. ओके, ही कशी असते, थिक. आणि जी आउटर वॉल आहे ही कशी असणार आहे, थिन. त्यासोबतच जी आउटर वॉल असते तर ती असणार आहे इनइलास्टिक, जी इनर वॉल आहे तर ती असणार आहे इलास्टिक. ओके, सो हे दोन पॉईंट्स आहेत आउटर आणि इनर वॉलचे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ओपनिंग. ओके, द ओपनिंग ऑफ द स्टोमाटा इज ऑल्सो एडेड ड्यू टू दी ओरिएंटेशन ऑफ मायक्रोफायब्रिल्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर गार्ड सेल्सवरती ह्या ज्या लाईन्स आहेत हे काय आहेत, मायक्रोफायब्रिल्स आहेत जे की सेल्युलोजपासून बनलेले असतात आणि हे रेडियली अरेंज्ड आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रेडियससारखे अरेंज्ड आहेत गार्ड सेल्सवरती, आणि याच्यामुळे जे आहे त्या ते स्टोमॅटाला ओपन करणं आणि क्लोज करणं हे इझियर आहे. याला एक चांगलं ओरिएंटेशन मिळालेलं आहे. सो वेन दी गार्ड सेल्स लूज टर्गर म्हणजे काय, टर्गर प्रेशर आपण याच्या आधीही पाहिलेलं आहे. सो टर्गर प्रेशर म्हणजे काय, जे प्रेशर इथे याच्या टर्जिडिटीमुळे म्हणजे हे जे गार्ड सेल्स आहेत तर या गार्ड सेल्सच्या टर्जिडिटीमुळे जे प्रेशर असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत टर्गर प्रेशर. सो जेव्हा गार्ड सेल्स आपले टर्जिडिटी लूज करतात किंवा टर्गर प्रेशर लूज करतात ड्यू टू वॉटर लॉस, द इलास्टिक इनर वॉल रिगेन दी ओरिजिनल शेप. आता जर या ठिकाणी टर्जिडिटी लॉस झाली आणि टर्गर प्रेशर जर रिमूव्ह झालं तर याचा ओरिजिनल शेप कसा होता या ह्याचा गार्ड सेलचा असा. सो ते त्यांच्या ओरिजिनल शेपमध्ये येतात आणि अशा पद्धतीने असणार आहे मग ते गार्ड सेल. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे म्हणजे हा जो शेप आहे टर्जिडिटी लॉस केल्यानंतरचा ओरिजिनल जो शेप आहे त्याला आपण म्हणतो फ्लॅसिड. सो हा कसा आहे, फ्लॅसिड शेप आहे आणि आता याने स्टोमॅटल पोर जे आहे तर ते क्लोज केलेलं आहे. युजली द लोअर सरफेस ऑफ अ डॉर्सी वेंट्रल म्हणजेच जे की डायकॉटिलेडन प्लांट्समध्ये पाहायला मिळतं हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ स्टोमाटा. जर तुम्ही डॉर्सी वेंट्रल लीव्सचा अभ्यास केला असेल ॲनाटॉमीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की डॉर्सी वेंट्रल लीव्स पाहायला मिळतात कोणामध्ये, डायकॉट्समध्ये. एक्झॅक्टली डायकॉट्समध्ये वरचा भाग आणि खालचा भाग म्हणजे अपर सरफेस आणि लोअर सरफेस या दोन्ही सरफेसमधल्या स्टोमॅटाच्या नंबरमध्ये बराचसा फरक पडतो. सो या ठिकाणी जो खालचा सरफेस आहे त्या सरफेसमध्ये स्टोमॅटाचा नंबर जास्त असतो कंपॅरेटिव्हली अप्पर सरफेस, आणि फक्त गार्ड सेल्समध्येच क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतं. सबसिडियरी सेल्समध्ये वगैरे क्लोरोप्लास्ट पाहायला मिळत नाही. अगेन सेकंड पॉईंट असा आहे की जे मोनोकॉट्स असतात त्यांच्यामध्ये आयसोबायोलॅटरल लीव्स पाहायला मिळतात आणि आयसोबायोलॅटरल लीव्सच्या अपर फेसवरती आणि लोअर फेसवरती दोघांवरतीही सेम अमाऊंटमध्ये असणार आहेत स्टोमॅटल पोर. सो आयसोबायोलॅटरचा काहीच प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे तो म्हणजे डोर्सिवेंट्रलचा की ज्यांच्या लोअर सरफेसमध्ये आपल्याला कंपॅरेटिव्हली जास्त स्टोमॅटल पोर्स पाहायला मिळतात किंवा स्टोमॅटा पाहायला मिळतात. सो ट्रान्सपिरेशनवरती कोण अफेक्ट करतं, पहिलं तर आहे टेम्परेचर, लाईट, ह्युमिडिटी, विंड स्पीड. सो टेम्परेचर कसं इफेक्ट करतं, जेवढं जास्त
समर असेल किंवा जेवढं जास्त गरमी असेल तेवढं जास्त ट्रान्सपिरेशनचा रेट वाढणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे, तेवढं जास्त वॉटर ॲब्झॉर्ब केलं जाणार आहे सनद्वारे, म्हणजे तेवढं जास्त वॉटर इव्हापोरेट होणार आहे. सो त्याच्यामुळे जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं जास्त इव्हापोरेशन, तेवढं जास्त ट्रान्सपिरेशनचा रेट. नेक्स्ट आहे लाईट. सो जर आपण लाईटचा विचार केला तर लाईटमधून ब्ल्यू आणि रेड लाईट्स या रिस्पॉन्सिबल असतात जास्त प्रमाणामध्ये रेट वाढण्यासाठी ट्रान्सपिरेशनचा, त्यात ब्ल्यू लाईट जास्त रिस्पॉन्सिबल असते. नेक्स्ट आहे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी जेवढी जास्त असेल तेवढं ट्रान्सपिरेशन डिक्रीज होतं आणि जेवढी कमी असेल तेवढं ट्रान्सपिरेशन वाढतं. अगेन विंड स्पीडमध्ये विंड जर स्पीडने फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन जास्त असतं. आणि अगेन विंड जर एका ठिकाणी स्टॉप नाही म्हणता येणार, बट अशी साचलेली वगैरे थांबलेली वगैरे असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशनचं स्पीड किंवा रेट डिक्रीज किंवा कॉन्स्टंट राहतं किंवा वाढत नाही. ओके. सो प्लांट फॅक्टर्स दॅट अफेक्ट ट्रान्सपिरेशन इन्क्लूड नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा. आता प्लांट फॅक्टर कोणते आहेत? एक्सटर्नल फॅक्टर आपण पाहिले, टेम्परेचर आहे, लाईट आहे, ह्युमिडिटी आहे, विंड स्पीड आहे. अजून एक आहे ते म्हणजे प्लांट फॅक्टर्स, की डिपेंड करतं की एखाद्या लीफमध्ये स्टोमॅटल पोर्स कमी आहेत किंवा जास्त आहेत, तर त्यानुसार त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन होणार. नेक्स्ट आहे पर्सेंट ऑफ ओपन स्टोमॅटा. काही वेळेस काय होतं, स्टोमॅटा पूर्ण ओपन नाही होत, जसं की या ठिकाणी बऱ्यापैकी ओपन आहे, काही ठिकाणी स्टोमॅटा जर फक्त एवढासाच ओपन झाला तर ऑब्व्हियसली ट्रान्सपिरेशन कमी होणार आहे. त्यासोबतच डिपेंड करतं की त्या प्लांटने वॉटर किती ॲब्झॉर्ब केले, कारण जर त्याने जास्त वॉटर ॲब्झॉर्ब केलं तरच ते जास्त वॉटर ट्रान्सपायर करू शकणार. सो डिपेंड ऑन वॉटर स्टेटस. नेक्स्ट आहे कॅनोपी स्ट्रक्चर एक्सेट्रा. सो हे सगळे काय आहेत? प्लांट फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे ट्रान्सपिरेशनचा रेट कमी जास्त होत असतो. ओके. सो नेक्स्ट आहे द ट्रान्सपिरेशन डिराइव्ड ॲक्सेंट. ॲक्सेंट म्हणजे काय? जो सॅप आहे किंवा जे वॉटर आणि मिनरल्स आहेत त्याला आपण ॲसेंट म्हणतो. ॲसेंट ऑफ झायलम सॅप डिपेंड्स मेनली ऑन दी फॉलोविंग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. फर्स्ट आहे कोहेन्शन म्हणजे काय? वॉटर मॉलिक्युल्समधलं अट्रॅक्शन. सेकंड आहे ॲडहेशन म्हणजे काय? वॉटर आणि पोलार सरफेस म्हणजेच काय? ती जी वॉल आहे प्लांट बॉडीची, तर ती वॉल यांच्यामधलं रिलेशन किंवा यांच्यामधलं अट्रॅक्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय? जे वॉटर मॉलिक्युल्स एक दुसऱ्यांना अट्रॅक्ट होतात तर ते लिक्विड फेजमध्ये जास्त अट्रॅक्शन होतं कम्पॅरेटिव्हली टू दी गॅसियस फेज. ऑब्व्हियसली जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असेल की लिक्विड फेजमध्ये जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं लाईक मॉलिक्युल्सचं तर ते जास्त असतं कम्पॅरेटिव्हली टू दी गॅस मॉलिक्युल्स, त्याच्यामुळे लिक्विडमध्ये जास्त अट्रॅक्शन होतं. दिस प्रॉपर्टी गिव्ह वॉटर हाय टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय? अँड ॲबिलिटी टू रेजिस्ट अ पुलिंग फोर्स. म्हणजेच काय की मगाशी आपण पाहिलं होतं, जसं की सपोज आपण हे जर प्लांट असं ड्रॉ केलं तर हे आहे त्याचे लिव्स आणि हे आहे त्याचे रूट्स. सो आता या ठिकाणी इथून अशा पद्धतीने पाणी पूल केलं जाणार आहे लिव्सकडे, याचा अपोजिट फोर्स इथे अप्लाय होणार आहे आणि त्याला आपण म्हणतो टेन्साईल स्ट्रेंथ. नेक्स्ट आहे कॅपिलॅरिटी पण हाय असते. याचा अर्थ जे पाणी जाणार आहे वरती लिव्सकडे वगैरे तर ते कसं जाणार आहे? ट्यूब्समधून जाणार आहे ऑब्व्हियसली. सो हे जे ट्यूब्स आहेत ती ट्यूब जेवढी पातळ असेल तेवढी त्याची कॅपिलॅरिटी जास्त असणार आहे, जेवढी जाड असेल तेवढी कॅपिलॅरिटी कमी असते. सो डिपेंड अपॉन डायामीटर. दोन प्रकारचे कॅपिलॅरीज आहेत, ट्रेकिड्स आणि वेसल्स. नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस रिक्वायर्ड वॉटर. The system of xylem vessels from the root of the leaf vein can supply the needed water. But what force does a plant use to remove water molecules into the leaf parenchyma where they are needed? So as water evaporates through the stomata, since the thin film of water over the cells is continuous, it results in pooling of water and molecules by molecules into the leaf from the xylem. So याचा अर्थ काय? तर ॲज यू नो की फोटोसिंथेसिस होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सो हे जे पाणी आहे तर ते कॅपिलरीजमधून वेसल्समधून जे आहे तर ते लिव्सपर्यंत येणार आहे आणि तिथून ज्या ज्या लिव्सला वॉटर हवं असेल त्यांना ते वॉटर सप्लाय केलं जाणार आहे त्यांच्या लिव्सच्या फॉर्ममध्ये. ओके. सो नेक्स्ट आहे ॲज यू नो की झायलेममधून हे पाणी घेतलं जाणार आहे पुलिंग फोर्सच्या हेल्पने. सो ॲज यू नो ऑल्सो बिकॉज ऑफ लोअर concentration of water vapor in the atmosphere as compared to the substomatal cavity and intercellular spaces, water diffuses into the surrounding air and this creates a pool. So basically जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर आहे जे की सराउंडिंगमधलं आहे तर ते कमी आहे कम्पॅरेटिव्हली टू दी जे की प्लांटमध्ये आहे आणि त्याच्यामुळे वॉटर इझिली डिफ्यूज होतं आणि याच्यामुळे एक पूल क्रिएट होतो ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन पूल. सो मेजरमेंट्स रिव्हील दॅट दी फोर्सेस जनरेटेड बाय ट्रान्सपिरेशन can create pressure sufficient to lift a xylem-sized column of water over 130 meters high. याचा अर्थ काय की ट्रान्सपिरेशन पूलमुळे जे प्रेशर क्रिएट होते तर ते झायलम साईजच्या कॉलमला अराउंड 130 मीटर हायपर्यंत लिफ्ट करू शकतं. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे मिझोग्लायल सेल्स पाहिले होते आपण याच्यामध्ये, त्यासोबतच हे जे स्ट्रक्चर आहे तर ते ॲनाटॉमीमध्ये आपण पाहिलं होतं. सो बेसिकली या ठिकाणी
पॅलिसेड प्रेझेंट आहे. या ठिकाणी खाली जे आहे ते स्पॉन्जसारखे सेल्स प्रेझेंट आहेत आणि या ठिकाणाहून इथे जे आपले आहे ते स्टोमॅटल पोर्स आहेत आणि जी एअर आहे तर ती इथून अशी डिफ्यूज होणार आहे. कार्बन डायऑक्साईड आतमध्ये, ऑक्सिजन बाहेर, त्यासोबतच वॉटर बाहेर निघणार आहे. तर अशा पद्धतीने जे काही डिफ्युजन होणार आहे ते सगळं या स्टोमॅटल पोर्समधून होणार आहेत. आणि हे जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात येलो कलरचे तर ते काय आहेत, गार्ड सेल्स आहेत. आणि हे वॉटर इथून डिफ्यूज होऊन असं या ठिकाणी झायलेमकडे जाणार आहे. झायलेममधून हे वॉटर असं डिफ्यूज होऊन बाहेर जाणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही प्रोसेस या ठिकाणी फॉलो होणार आहे. आणि जे सगळं फूड मटेरियल वगैरे असेल तर ते तयार होऊन कुठे जाणार आहे, फ्लोएममध्ये जाणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रान्सपिरेशन अँड फोटोसिंथेसिस, अ कॉम्प्रोमाइज. सो ट्रान्सपिरेशन आणि फोटोसिंथेसिस दोन्ही पण आवश्यक आहेत. सो ट्रान्सपिरेशन हॅज मोर दॅन वन पर्पज. आता ट्रान्सपिरेशनचे पर्पज काय आहेत ते आपण पाहूया आणि मग आपण फोटोसिंथेसिस पण पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे तर ते म्हणजे क्रिएट्स ट्रान्सपिरेशन पूल फॉर ॲब्झॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्लांट्स. सो वॉटर किंवा मिनरल्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी किंवा पूर्ण प्लांटमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक ट्रान्सपिरेशन पूल तयार करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट आहे हे वॉटर फोटोसिंथेसिससाठी पण सप्लाय केलं जातं ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसनेच. थर्ड आहे की सॉईलमध्ये जे काही मिनरल्स आणि वॉटर्स आहेत ते खेचून घेणं, ॲब्झॉर्ब करणं आणि ट्रान्सपोर्ट करणं. फोर्थ आहे की तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण झाडाच्या खाली वगैरे थांबलो तर आपल्याला थंड थंड हवा येते. त्याचं रिझन असं आहे की ट्रान्सपिरेशनच्या सहाय्याने प्लांटचं बॉडी टेम्परेचर 10 to 15 डिग्रीपर्यंत मेंटेन केलं जातं. ओके, आणि त्याच्यामुळे जे लीफवरचा जो सरफेस आहे तर तो थंड राहतो. सो ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ट्रान्सपिरेशन प्रोसेस महत्त्वाची असते. नेक्स्ट आहे मेंटेन्स द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द प्लांट्स बाय कीपिंग सेल टर्जिड. सो सेलला टर्जिड ठेवलं जातं म्हणजे काय तर सेलला एका प्रॉपर शेपमध्ये ठेवलं जातं आणि ते टर्जिड राहणार आहे जेव्हा त्याच्यामध्ये वॉटर असणार आहे. सो सेलला टर्जिड वगैरे ठेवून शेप आणि स्ट्रक्चर मेंटेन करण्याचं काम पण ट्रान्सपिरेशनमुळे होतं. नेक्स्ट आहे अन ॲक्टिवली फोटोसिंथेसायझिंग प्लांट हॅज अन इनस्टेबल नीड फॉर वॉटर. जे फोटोसिंथेटिक प्लांट असतं त्याला पाण्याची प्रचंड गरज असते आणि फोटोसिंथेसिस इज लिमिटेड बाय अवेलेबल वॉटर विच कॅन बी स्विफ्टली डिप्लेटेड बाय ट्रान्सपिरेशन. सो ॲज यू नो की फोटोसिंथेसिस व्हायचं म्हणतात तर त्यासाठी पाणी पाहिजे आणि जर पाणी लिमिटेड असेल तर फोटोसिंथेसिसवरती पण लिमिट्स येणार आहेत. द ह्युमिडिटी ऑफ रेन फॉरेस्ट इज लार्जली ड्यू टू द वास्ट सायकलिंग ऑफ वॉटर फ्रॉम रूट टू लीफ टू एटमॉस्फिअर अँड बॅक टू द सॉईल. The evaluation of the C4 photosynthetic system is probably one of the strategic for maximizing the availability of carbon dioxide while minimizing water loss. सो असे काही प्लांट्स की ज्यांच्यामध्ये C4 म्हणजे 4 कार्बन मिळतात आणि असे काही प्लांट्स की ज्यांच्यामध्ये 3 कार्बन मिळतात. सो 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतात ज्यांच्यामध्ये C4 फोटोसिंथेटिक सिस्टीम पाहायला मिळते. तर ते प्लांट्स काय करतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात कमी वॉटर लॉस करून, कारण वॉटर लॉस केलं तरच कार्बन डायऑक्साईड आतमध्ये येणार आहे ना. सो त्याच पद्धतीने खूप कमी वॉटर लॉस करून कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये ॲब्झॉर्ब करतात. म्हणजेच C4 प्लांट्स हे C2 प्लांट्सपेक्षा ट्वाईस काम करणार आहेत, ट्वाईस कार्बन डायऑक्साईड तयार करणार आहेत किंवा ॲब्झॉर्ब करणार आहेत. हावेवर C4 प्लांट लुजेस ओनली हाफ ॲज मच वॉटर ॲज C3 प्लांट. जेवढं पाणी C3 प्लांट बाहेर फेकणार आहे त्याच्या फक्त हाफ वॉटर C4 प्लांट बाहेर फेकतं आणि तेवढंच कार्बन डायऑक्साईड तयार करतं. ओके, सो हे तुम्हाला येऊ शकतं C4 आणि C3 वरती. C4 आणि C3 वरती अजून डिटेल चर्चा आपण मिनरल न्यूट्रिशनमध्ये करणार आहोतच. नेक्स्ट आहे मिनरल न्यूट्रिशन, जो की आपला सेकंड चॅप्टर आहे. नेक्स्ट आहे मिनरल न्यूट्रियंट्स, त्यांचे ट्रान्सपोर्ट. Plants obtain their carbon and most of their oxygen from carbon dioxide in the atmosphere. However, their remaining nutritional requirements are obtained from water and minerals in the soil. सो आता बाकीची जी काही रिक्वायरमेंट असेल तर ती पाण्यापासून आणि मिनरल्सपासून भागवली जाते आणि हे पाणी आणि मिनरल्स कुठून मिळणार आहे, सॉईलमधून. सो अपटेक ऑफ मिनरल आयन्स. अनलाईक वॉटर, ऑल मिनरल्स कॅनॉट बी पॅसिवली ॲब्झॉर्ब बाय द रूट्स. ज्याप्रमाणे वॉटर पॅसिवली ॲब्झॉर्ब केलं जातं त्याप्रमाणे सगळे मिनरल्स पॅसिवली ॲब्झॉर्ब केले जात नाहीत. काही एक्सेप्शन आहेत की जे पॅसिवली ॲब्झॉर्ब केले जाऊ शकतात. सो आता या ठिकाणी 2 फॅक्टर्स आहेत. मिनरल्स आर प्रेझेंट इन दी सॉईल ॲज चार्ज्ड पार्टिकल्स विच कॅनॉट मूव्ह अक्रॉस सेल मेम्ब्रेन. मिनरल्स जे आहेत तर ते जे सॉईलमध्ये प्रेझेंट असतात तर ते चार्ज्ड पार्टिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे वगैरे वगैरे. सो हे सगळे जे काही मिनरल्स आहेत तर ते चार्ज्ड पार्टिकल्स आहेत आणि ते मेम्ब्रेनमधून इझिली मूवमेंट दाखवत नाहीत किंवा इझिली मूव्ह होऊ शकत नाहीत. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल्स इन दी सॉईल इज युजली लोअर दॅन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल्स इन दी रूट.
सो ऑब्वियसली मिनरल्स जे आहेत त्यांना ॲक्टिवली जायचं आहे सॉईलमधून रूटमध्ये. त्याच्यामुळे लेट मी ड्रॉ. ओके, हे आहेत आपले रूट्स आणि इथे आहे आपली सॉईल. सो सॉईलमध्ये जे मिनरल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तर ते असतं लो. ओके, आणि रूट्समध्ये जे मिनरल कॉन्सन्ट्रेशन असतं तर ते असतं हाय. कारण ऑब्वियसली या ठिकाणी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतं. आपण काय पाहिलं की मिनरल्स ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट होतात आणि त्याच्यामुळे लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सॉईल टू दी रूट हे मिनरल्स जे आहेत तर ते ट्रान्सपोर्ट होतात. सो देअरफॉर मोस्ट मिनरल्स मस्ट एंटर दी रूट बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन किंवा ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन इन दी सायटोप्लाझम ऑफ एपिडर्मल सेल्स. This needs energy in the form of ATP. Obviously active transport आहे त्याच्यामुळे एनर्जीची आवश्यकता असते. The active uptake of ions is partly responsible for the water potential gradient in roots and therefore for the uptake of water by osmosis. Some ions also move into the epidermal cells passively. काही आयन्स पॅसिवली मुवमेंट दाखवतात. वॉटर ऑस्मोसिसने घेतलं जातं. मोस्ट ऑफ दी मिनरल्स जे आहेत तर ते ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट केले जातात. नेक्स्ट आहे आयन्स आर ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम द सॉईल by both passive and active transport. Specific proteins in the membranes of root hair cells actively pump ions from the soil into the cytoplasm of the epidermal cells. सो काही जे काही स्पेसिफिक प्रोटीन्स आहेत जे की प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात रूट हेअरच्या, तर ते ॲक्च्युली पंप करतात आयन्स सॉईलमधून आणि सेल्समध्ये पाठवतात. कोणत्या सेल्समध्ये? एपिडर्मल सेल्समध्ये, त्यांच्या सायटोप्लाझममध्ये. लाईक ऑल सेल्स, the endodermal cells have many transport proteins embedded in the plasma membrane and they let some solutes across the membrane but not others. So basically ज्याप्रमाणे इतर स्ट्रक्चर्समध्ये पण आपण एंडोडर्मल सेल्स पाहिलेले आहेत. सो एंडोडर्मल सेल्समध्ये बरेचसे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स असतात की जे प्लाझ्मामध्ये एम्बेडेड असतात किंवा असे घुसवलेले असतात आणि दे लेट सम सोल्यूट्स, आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून काही सोल्यूट्स आरामात पासआउट होऊ शकतात जे की हायड्रोफोबिक आहेत, आणि जर काही हायड्रोफिलिक वगैरे असतील तर त्यांना पासआउट होण्यासाठी प्रोटीनचे चॅनल्स लागणार आहेत. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स ऑफ एंडोडर्मल सेल्स आर कंट्रोल पॉईंट्स वेअर अ प्लांट ॲडजस्ट द क्वांटिटी अँड टाईप्स ऑफ सोल्यूट दॅट रीच दी झायलेम. सो जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स आहेत कुठे असणारे? एंडोडर्मल सेल्समध्ये असणारे. ते ॲज अ कंट्रोल पॉईंट आहेत की ते डिसाईड करतात इथून किती क्वांटिटीमध्ये आणि कुठल्या टाईपचं सॉल्यूट जे आहे तर ते झायलेममध्ये जाणार. ते डिसाईड करायचं काम कोण करणार आहे? जे एंडोडर्मल सेल्स प्रेझेंट असणार आहेत तर ते एंडोडर्मल सेल्सचे जे प्रोटीन असणार आहेत तर ते. So note that the root endodermis, because of the layer of suberin, has the ability to actively transport ions in one direction only. हे आपण याच्या आधी पण पाहिले की रूट एपिडर्मिसमध्ये सुबिरिन नावाचं डिस्पोजिशन असतं आणि त्याच्यामुळे कॅस्पिरियन स्ट्रिप्स तयार होतात आणि ते स्ट्रिप्स वॉटरसाठी फेवरेबल नसतात आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून वॉटर कसंही मुवमेंट करेल असं नाही आहे. सो वॉटर फक्त या ठिकाणी युनिडायरेक्शनलच मुवमेंट करतं. ओके, नेक्स्ट आहे ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल आयन्स. After the ions have reached xylem through active or passive uptake or a combination of the two, their further transport up the stream to all the parts of the plant body is through the transpiration stream. सो एकदा का सगळं जे काही आयन्स वगैरे आहेत तर ते झायलेममध्ये आले विथ दी हेल्प ऑफ रूट हेअर्स ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह प्रोसेसने, की त्याच्यानंतरचं काम म्हणजे हे जे रूट हेअर्सद्वारे आलेलं जे मिनरल्स आहेत तर ते पूर्ण स्टेममध्ये पोहोचवणं, आणि हे पोहोचवण्याचं काम केलं जातं ट्रान्सपिरेशन स्ट्रीमद्वारे. ओके, स्ट्रीम म्हणजे काय? थोडक्यात लाट वगैरे सारखं. The chief sinks for the mineral elements are the growing regions of the plant such that apical and lateral meristems, young leaves, developing flowers, fruits, seeds, etc. सो सिंक म्हणजे काय? ज्यांना खरंच आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींची किंवा या सगळ्या मिनरल्सची, तर त्यामध्ये ऑब्वियसली जे ग्रोविंग पार्ट्स आहेत किंवा ग्रोविंग रिजन्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स हवे असणार. सो यामध्ये कोण कोण येतं? जे यंग प्लांट्स आहेत किंवा जे अपायकल टिश्यूजवाले पार्ट्स आहेत प्लांटचे, तर हे सगळे येणार आहेत कशामध्ये? चीफ सिंकमध्ये. Unloading of mineral ions occurs at the fine vein ending through diffusion and active uptake by the cells. अपटेक म्हणजे काय? न्यूट्रियंट्स बॉडीमध्ये घेणं. अपलोड म्हणजे न्यूट्रियंट्स बॉडीमधून बाहेर टाकणं किंवा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला पाठवणं. सो मिनरल आयन्स आर फ्रिक्वेंटली रिमोबलाइज्ड पर्टिक्युलरली फ्रॉम ओल्डर सिनेसिक प्लांट. सिनेसिक म्हणजे काय? जे एजिंग जुनं होणारं प्लांट आहे किंवा जे ओल्ड प्लांट्स आहेत तर त्यापासून जे असे मॉलिक्युल्स आहेत किंवा असे जे पार्टिकल्स आहेत जे पुन्हा एकदा त्या प्लांटद्वारे वापरले जाऊ शकतात, तर अशा ओल्ड लीव्जमधून किंवा ओल्ड डाईंग लीव्जमधून जे मिनरल काउंट आहे ते सगळा एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि तो सगळा जो काही काउंट असेल तर तो यंग प्लांटच्या लीव्सपर्यंत पोहोचवला जातो. ओके, म्हणजे यंग लीव्सपर्यंत पोहोचवला जातो.
सो बेसिकली ओल्ड लीफमधलं सगळं काढलं जातं मटेरियल, आयन्स वगैरे सगळे किंवा मिनरल्स वगैरे, आणि त्याच्यानंतर ते न्यू ह्याच्यामध्ये शिफ्ट केले जातात, न्यू लीव्समध्ये. सो सिमिलरली बिफोर leaf fall in deciduous plants, minerals are removed to other parts. Elements most readily mobilized are phosphorus, sulfur, nitrogen and potassium. असे काही एलिमेंट्स आहेत जे पटकन रिमोबलाइज दाखवतात. त्याच्यामध्ये येणार आहे ते म्हणजे फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन आणि पोटॅशियम. आणि असे काही एलिमेंट्स आहेत की जे रिमोबलायझेशन दाखवत नाहीत. त्याच्यामध्ये येणार आहे कॅल्शियम. ओके, सो आता आपण अनालिसिस ऑफ द झायलेम ट्रान्सपोर्ट फ्लो फ्रॉम सोर्स टू सिंक. सोर्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी फूड मटेरियल किंवा ते ट्रान्सपोर्टचे travel as inorganic iron, much of them it is carried in the organic form of amino acid and related compounds. बेसिकली आपण सुक्रोज ट्रान्सपोर्ट ऑर्गॅनिक पाहणार फॉर्म्स आहोत. मध्ये किंवा अमाइनो ऍसिडच्या फॉर्म्स मध्ये पण फॉर्म्स पण रिलेटेड आहेत. म्हणजे ज्या आफ्टर ठिकाणी दॅट फूड नेक्स्ट तयार आहे होते, सिमिलरली स्मॉल अमाउंट्स ऑफ फॉस्फरस अँड सल्फर आर कॅरीड ॲज ऑर्गॅनिक कंपाउंड्स. In addition, small amount of exchange of material does take place between xylem and phloem. Obviously xylem आणि phloem जवळजवळ आहे, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये xylem आणि phloem यांच्यामधले मटेरियल्स एक्सचेंज होतं. So hence it is not that Usually, we can the clearly source make is a understood to be the distinction part and of say the plant which synthesizes categorically the food, that when they supply xylem leaf, transports and only seed the inorganic part that nutrients while needs or phloem stores the food. transports मग या only ठिकाणी organic roots, materials. branches आणि आणि त्यामुळे त्याचे पण असं आपण parts म्हणू आहेत, शकत नाही की branches, ते xylem सगळे फक्त याच्यामध्ये वॉटर आणि येणार. मिनरल्स But the ट्रान्सपोर्ट source and करणार sink may आणि be phloem reversed फक्त फूड depending on the ट्रान्सपोर्ट season करणार, असं आपण काही or the डिस्टिंक्टली plant's म्हणू needs. शकत So नाही. suppose की आता असं आधी सीझन कसा बिलीव्ह आहे, एकदम उन्हाळा आहे आणि प्लांट जे आहे तर ते फूड तयार करू शकत नाही, किंवा असा सीझन आहे की जो प्लांट्सच्या ग्रोथसाठी आणि फूड तयार करण्यासाठी सुटेबल नाही आहे. ओके, सो अशा सीझनमध्ये काय केलं जातं, रूट्समध्ये जे फूड स्टोअर आहे ते पूर्ण बॉडीभर पोहोचवलं जातं. म्हणजे याचा अर्थ आता इथे सोर्स कोण झालं, रूट झालं, आणि बाकीच्या ज्या पार्ट्सला फूडची गरज आहे किंवा ज्या पार्ट्सला ते फूड सबस्टन्सेस वगैरे पाहिजेत ते काय झाले, सिंक झाले. सो डिपेंड अपॉन कशा पद्धतीची परिस्थिती आहे तर त्यानुसार हे सोर्स आणि सिंक बदलत असतं. सो हे फक्त काही ॲडवर्स कंडिशनमध्येच होतं. नेक्स्ट आहे शुगर स्टोअर्ड इन रूट्स may be mobilized to become a source of food in the early spring when the buds of trees act as sink. They need energy for growth and development of the photosynthetic apparatus. So basically जर आपण स्प्रिंग्समध्ये वगैरे पाहिलं किंवा उन्हाळ्याच्या आधीचा जो काळ असतो म्हणजे साधारणतः काय म्हणू शकतो आपण त्याला मार्चचा वगैरे कालावधी, तर या कालावधीमध्ये काय होतं की त्या कळ्या उमलणार असतात. सो त्या कळ्यांना उमलण्यासाठी एनर्जीची गरज असते, किंवा नवीन पालवी फुटते ज्याला आपण म्हणतो, तर त्याला पण एनर्जीची गरज असते. मग त्याच्यामुळे हे जे फूड स्टोअर करून ठेवलेलं आहे रूट्समध्ये तर त्याचा वापर केला जातो. आणि या केसमध्ये सोर्स असणार आहेत रूट्स, आणि आपले जे नवीन बर्ड्स आहेत किंवा जे नवीन लीव्स येणार आहेत तर ते असणार आहेत सिंक. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे गेलं रे, हां. So since the source sink relationship is variable, the direction of movement in the phloem can be upwards or downwards, that is bidirectional. सो याच्यामुळे काय होतं आहे की कधी रूट सोर्स बनत आहेत, कधी रूट सिंक बनत आहेत. सो इथे कुठेही अशी पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे. जसं की आपण झायलेममध्ये पाहिलं होतं की पाणी जे आहे तर ते रूट्समधूनच वरती जाणार आहे, सो ते युनि डायरेक्शनल होतं. बट इथं फ्लोएममध्ये कोणतंही डायरेक्शन वगैरे काही नाही आहे. सो याला आपण बाय डायरेक्शनल किंवा मल्टी डायरेक्शनल असं म्हणू शकतो. So this contrast with that of the xylem, where the movement is always unidirectional, that is upwards. Hence, unlike one-way flow of water in transpiration, food in phloem sap can be transported in any required direction so long as there is a source of sugar and a sink able to use, store or remove the sugar. So depend upon की सिंक कोण आहे, सोर्स कोण आहे, त्यानुसार फ्लोएमचं डायरेक्शन सतत बदलत असतं. सो फ्लोएम हे मल्टी डायरेक्शनल आहे आणि झायलेम इज युनिडायरेक्शनल. ओके.
फ्लोएम सॅप इज मेनली मेड अप ऑफ वॉटर अँड सुक्रोज. फ्लोएम सॅपमध्ये काय असणार आहे? वॉटर आणि सुक्रोज हे तर मेन पार्टिकल, फूड पार्टिकल आहे आणि वॉटर म्हणजे वॉटर पण आवश्यक आहेच. तर यासोबतच जे इतर अदर शुगर आहे किंवा हॉर्मोन्स आहेत किंवा अमायनो ॲसिड्स आहेत ते पण प्लांट बॉडीकडे ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सलोकेट केले जातात फ्लोएमच्या हेल्पने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द प्रेशर फ्लो और मास फ्लो हायपोथेसिस. सिम्पल आहे, मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. सो लेट अस सी. द एक्सेप्टेड मेकॅनिझम यूज्ड फॉर द ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर फ्रॉम सोर्स टू सिंक इज कॉल्ड ॲज द प्रेशर फ्लो हायपोथेसिस. म्हणजेच काय? शुगर किंवा सुक्रोज सोर्सपासून सिंककडे जाणार आहे. कुठून? सोर्सपासून सिंककडे. सो हे जे मेकॅनिझम आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रेशर फ्लो हायपोथेसिस किंवा यालाच आपण मास फ्लो हायपोथेसिस असंही म्हणतो. दोघांचाही अर्थ सेमच होतो. ॲज ग्लुकोज इज प्रिपेअर्ड ॲट दी सोर्स आपण या ठिकाणी असं ॲज्युम करूया की काय आहे? लीव्ज आहेत. ओके. सो लीव्जमध्ये ग्लुकोज तयार होणार आहे बाय फोटोसिंथेसिस. ऑब्वियसली इट इज कन्वर्टेड टू सुक्रोज. ग्लुकोज कन्वर्ट होणार आहे सुक्रोजमध्ये. ग्लुकोज मोनोसेक्राइड आहे, सुक्रोज डायसेक्राइड आहे. हे सगळं आपण बायोमॉलिक्युल्समध्ये पाहिले. द ग्लुकोज इज देन मूव्ड इन द फॉर्म ऑफ सुक्रोज इन टू द कंपॅनियन सेल्स. सो सगळ्यात पहिल्यांदा लेट मी ड्रॉ. तो इधर थे हमारे लीव्ज आणि या लीव्जमध्ये होतं आपलं सुक्रोज आणि हे जे सुक्रोज आहे ते सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी कंपॅनियन जे आपले ट्यूब्स आहेत किंवा जे आपले कंपॅनियन सेल्स आहेत त्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यानंतर ॲज यू नो की कंपॅनियनमध्ये न्यूक्लियस आहे आणि कंपॅनियन जसं सांगेल त्याप्रमाणे सीव-ट्यूब ॲक्ट करतं. सो कंपॅनियनमधलं हे जे सुक्रोज आहे ते त्यानंतर सीव-ट्यूबमध्ये गेलं. सीव-ट्यूब ह्याला एकदम अटॅच्ड असतं. मी या ठिकाणी जरा लांब काढले ते ॲरो वगैरे दाखवण्यासाठी. बट सीव-ट्यूब आणि कंपॅनियन सेल्स एक दुसऱ्यांना अटॅच म्हणता येणार नाही पण खूप जवळजवळ ॲडजसेंट असतात. ओके. सो दिस प्रोसेस ऑफ लोडिंग ॲट दी सोर्स प्रोड्युसेस अ हायपरटोनिक कंडिशन इन दी फ्लोएम. सो आता या ठिकाणी हे का होतं आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा तर इथून इथे आणि इथून इथे हे कशामुळे झालं? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टने झालं. आणि ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे सुक्रोज जे तयार झालं होतं लीव्जमध्ये ते गेलेलं आहे कंपॅनियन सेल्समध्ये, तिथून गेलेलं आहे सीव-ट्यूबमध्ये. हे होणार आहे हायपरटोनिक कंडिशनमुळे. फ्लोएममध्ये जी हायपरटोनिक कंडिशन आहे त्यामुळे. हायपरटोनिक आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. वॉटर इन द ॲडजसेंट झायलेम मूव्ज इन टू दी फ्लोएम बाय ऑस्मोसिस. ऑब्वियसली या ठिकाणी मागे झायलेम पण असणार आहे. झायलेममधलं वॉटर थोडंसं या ठिकाणी फ्लोएममध्ये पण एंटर होणार आहे ऑस्मोसिस प्रोसेसने. ॲज ऑस्मोटिक प्रेशर बिल्ड्स अप दी फ्लोएम सॅप विल मूव टू एरियाज ऑफ लोअर प्रेशर. आणि या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर तयार होणार आहे ऑब्वियसली ऑस्मोसिस झाल्यामुळे. आणि ज्या ठिकाणी लोअर प्रेशर असणार आहे त्या ठिकाणी फ्लोएम सॅप जे आहे ते जाणार आहे आणि याच्यामुळे पूर्ण प्लांट बॉडीमध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे हे सगळं जे फ्लोएम सॅप आहे किंवा जे सुक्रोज आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ॲट द सिंक ऑस्मोटिक प्रेशर मस्ट बी रिड्यूस्ड. हा हे खूप महत्त्वाचं आहे कारण ॲज यू नो की ऑस्मोसिसमध्ये हाय टू लो ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आता सिंक म्हणजे काय? ज्याला आवश्यकता आहे ते. ऑब्वियसली सिंकचं प्रेशर कमी असलं पाहिजे तरच सोर्सकडून सिंककडे येणार आहे फूड किंवा सुक्रोज जे काही असेल ते. ओके. सो दॅट्स वाय सिंकचं प्रेशर काय असलं पाहिजे? ऑस्मोटिक प्रेशर रिड्यूस्ड असलं पाहिजे किंवा कमी असलं पाहिजे. अगेन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज नेसेसरी टू मूव्ह सुक्रोज आउट ऑफ दी फ्लोएम सॅप. आता फ्लोएम सॅपमधून जे आपलं सुक्रोज मटेरियल आहे तर ते बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे आणि त्यामुळे इथे होणार आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड इन टू द सेल्स विच विल यूज दी शुगर कन्वर्टिंग इट इन टू दी एनर्जी. आणि ऑब्वियसली या फ्लोएममध्ये जे काही आपलं शुगर सॅप होतं किंवा जे पण फ्लोएम सॅप होतं तर ते कशामध्ये येणार आहे? आता सेल्समध्ये. कोणत्या प्रोसेसने? ॲक्टिव्ह प्रोसेसने. आणि सेल्समध्ये आल्यानंतर सेल्स देखील या शुगरचा वापर एनर्जी जनरेट करण्यासाठी किंवा एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठीच करणार आहेत. ॲज शुगर्स आर रिमूव्ड द ऑस्मोटिक प्रेशर डिक्रीजेस. आणि एकदा का शुगर्स रिमूव्ह झाले फ्लोएममधून की तिथलं ऑस्मोटिक प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे आणि वॉटर जे फ्लोएममध्ये आलं होतं ऑस्मोसिसने ते आता बाहेर जाणार आहे. काय काय होणार आहे? शुगर एकदा का सेलमध्ये गेलं की शुगर सेलमध्ये गेल्यानंतर फ्लोएममधलं ऑस्मोटिक प्रेशर डिक्रीज होणार आहे आणि वॉटर मॉलिक्युल्स जे की झायलेम थ्रू फ्लोएममध्ये आले होते बाय ऑस्मोसिस ते आता बाहेर पडणार आहेत फ्लोएममधून. ओके. सो ह्या दोन प्रोसेसेस झाल्या जेव्हा शुगर बाहेर पडली आहे किंवा सेलमध्ये गेली तेव्हा. टू समराइज द मुवमेंट ऑफ शुगर्स इन दी फ्लोएम बिगिन्स ॲट दी सोर्स. सगळ्यात पहिल्यांदा शुगर कुठून स्टार्ट होते मुवमेंट किंवा ट्रान्सपोर्टसाठी? सोर्सपासून. वेअर शुगर्स आर लोडेड म्हणजेच ॲक्टिवली ट्रान्सपोर्टेड इन टू सीव-ट्यूब. सगळ्यात पहिल्यांदा ते ह्याच्यामध्ये जातात कंपॅनियन सेल्समध्ये. कंपॅनियन सेल्समधून ते जातात सीव-ट्यूबमध्ये ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टने. लोडिंग ऑफ फ्लोएम सेट्स अप अ वॉटर पोटेन्शियल ग्रेडियंट दॅट फॅसिलिटेट्स दी मास मुवमेंट इन दी फ्लोएम. आणि एकदा का हे जे शुगर आहे तर ते फ्लोएममध्ये गेलं की त्या ठिकाणी एक वॉटर पोटेन्शियल ग्रेडियंट तयार होतो आणि तिथून
हे जे फ्लोएममधलं सॅप आहे तर ते मास मुवमेंटने किंवा मास फ्लोने सेलकडे जायला निघतं. सो फ्लोएम टिश्यू इज कंपोज्ड ऑफ सिव ट्यूब सेल्स विच फॉर्म लॉंग कॉलम्स विथ होल्स इन देअर एंड वॉल्स कॉल्ड एज सिव प्लेट्स. हे सगळं आपण ॲनाटॉमीमध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी सिव ट्यूब्स असतात आणि सिव ट्यूब्सच्या एक मिनिट छोटंसं काढते. या ठिकाणी सिव ट्यूब्स असतात आणि सिव ट्यूब्सच्या इथे मध्ये मध्ये होल असतात हे सगळे अटॅच होण्यासाठी. ओके, सो इथे जे मध्ये मध्ये होल्स असणार आहे त्याला आपण म्हणतो सिव प्लेट्स. सायटोप्लाझ्मिक स्ट्रँड्स पास थ्रू दी होल्स इन द सिव प्लेट्स सो फॉर्मिंग कंटिन्युअस फिलामेंट्स. सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्लेट्स असतात आणि प्लेट्समध्ये होल असतात जेणेकरून यामधलं सायटोप्लाझम याच्यामध्ये अशा पद्धतीने याच्यामध्ये सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग होतं. ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन द सिव ट्यूब ऑफ फ्लोएम इन्क्रीजेस. या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. का इन्क्रीज होणार आहे, कारण आपल्याला ते सगळं मटेरियल जे आहे तर ते खाली घेऊन जायचं आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. प्रेशर फ्लो सुरू होणार आहे आणि सॅप जे आहे मूव्स थ्रू दी फ्लोएममधून सॅप म्हणजेच फ्लोएम सॅप मूव्ह व्हायला हेल्प होणार आहे किंवा स्टार्ट होणार आहे. मीन वाईल ॲट द सिंक. आता सिंकवरती काय होतं हे तर झालं सोर्समध्ये काय काय झालं. एक तर सगळ्यात पहिल्यांदा सोर्समधून जेव्हा मटेरियल येणार आहे सिफ प्लेट्समध्ये तर सिफ प्लेट्समध्ये आल्यानंतर तिथलं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे तर ते इन्क्रीज होतं. प्रेशर फ्लो स्टार्ट होणार आहे. आता सिंकवरती जाऊया. सिंककडे काय होणार आहे, इनकमिंग शुगर्स आर ॲक्टिवेटली ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ दी फ्लोएम. जे इनकमिंग शुगर आहे म्हणजे जी येणारी शुगर आहे तर ती ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट होते फ्लोएमच्या बाहेर, जी आधीची होती तर ती अँड रिमूव्ड ॲज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. आणि आधीची शुगर जी होती तर तिला आधी रिमूव्ह केलं जातं कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्ममध्ये. द लॉस ऑफ सोल्यूट प्रोड्युसेस अ हाय वॉटर पोटेन्शियल इन दी फ्लोएम. आणि वॉटर पण यामधून लॉस होणार आहे. मग आपण पाहिलं त्याप्रमाणे एकदा का शुगर बाहेर पडली की शुगरसोबत वॉटरही बाहेर पडतं त्या फ्लोएममधून. सो लॉस ऑफ वॉटर प्रोड्युसेस अ हाय वॉटर पोटेन्शियल इन द फ्लोएम अँड वॉटर पासेस आउट रिटर्निंग इव्हेंच्युअली टू दी झायलेम. फ्लोएममधून पाणी बाहेर पडलं तर कुठे जाणार, ऑब्वियसली झायलममध्ये जाणार. अ सिम्पल एक्सपेरिमेंट हे झालं इथपर्यंत आपल्या कशा पद्धतीने प्रेशर जे आहे, प्रेशर फ्लो जे आहे किंवा हायपोथेसिस जे आहे तर ते कसं होतं. एकदा आपण ही डायग्राम पाहून घेऊया. तर या ठिकाणी सोर्स आहे आपले लिव्स, या ठिकाणी असणार आहे सुक्रोज. तर इथून जे सुक्रोज आहे किंवा जे शुगर आहे एंटर्स सिव ट्यूबमध्ये येणार आहे आणि वॉटर फॉलोज बाय ऑस्मोसिस. आता या ठिकाणी हाय टर्गर प्रेशर असणार आहे कारण ऑब्वियसली इथे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर भरलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे हाय टर्गर प्रेशर या ठिकाणी असणार आहे. ओके, सो आता इथून जे आपलं फूड मटेरियल आहे तर ते या लिव्सकडे जाणार, थोडंसं रूटकडे वगैरे पण जाणार. मग सिव ट्यूबमध्ये आलेलं हे जे फ्लोएमचं सॅप आहे किंवा जे सुक्रोज आहे तर ते आता गेलेलं आहे सिव ट्यूबमध्ये ते ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट नाही केलं. नेक्स्ट जेव्हा ते सिव ट्यूबमध्ये गेलं तेव्हा झायलेममधून ऑस्मोसिसने काहीसं वॉटर पण त्या फ्लोएममध्ये ॲड झालं होतं. सो आता त्या वॉटरसोबत हे जे आहे हे खाली मूव्ह होणार आहे आणि कुठे जाणार आहे, टुवर्ड्स रूट. ओके, त्यासोबतच या ठिकाणी टर्गर प्रेशरमुळे काही प्रमाणामध्ये हे रूट्सकडे जाणार आहे. तर सिमिलर ते सोल्युशन काही प्रमाणामध्ये वरती म्हणजे स्टेमकडे पण जाणार आहे. अगेन या ठिकाणी पण वॉटर येणार आहे बाय दी प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस फ्रॉम झायलेम. ओके, सो आता या ठिकाणी जेव्हा इथपर्यंत ते शुगर आलं किंवा जे ॲक्च्युअली सोर्सपासून आलेलं मटेरियल जे आहे तर ते इथपर्यंत आलं. सो यांच्यामध्ये आधीचं जे मटेरियल आहे, आधीचं जे शुगर आहे ते काय होणार आहे, बाहेर फेकलं जाणार आहे सेलमध्ये. त्यासोबतच जे शुगर बाहेर फेकल्यानंतर किंवा शुगर सेलमध्ये गेल्यानंतर इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स वॉटर पण बाहेर जाणार आहे. ओके, सो या सगळ्या प्रोसेस यामध्ये होणार आहेत. ते बाहेर गेले की अगेन ही नवीन शुगर या ठिकाणी जाणार आहे. सो अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस होती. नेक्स्ट आहे अ सिम्पल एक्सपेरिमेंट कॉल्ड ॲज गिर्डलिंग. आता यामध्ये काय होतं, ही प्रोसेस का वापरली जाते तर वॉज यूज टू आयडेंटिफाय दी टिश्यूज थ्रू विच फूड इज ट्रान्सपोर्टेड. म्हणजे टिश्यूजमधून फूड कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं यासाठी ही गिर्डलिंग नावाची एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय केलं जातं तर हे आहे आपलं प्लांट. तर या प्लांटला इथून आणि इथून जस्ट वरचा बार्क फक्त कट केला जातो. आता जर आपण याचा वरचा बार्क फक्त कट केला तर आता या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे प्लांट आहे तर ते एवढंच राहिलं, आपण याच्या वरचं कवर कट केलं. मग आता इथे काय होतं, ॲज यू नो की फ्लोएममधून फूड वरती म्हणजे वरून खाली येणार आहे. ओके, सो फूड जेव्हा वरून खाली येतं ऑब्वियसली या ठिकाणी आपण फक्त आतला पार्ट ठेवला आहे, बाकी सगळा पार्ट आपण रिमूव्ह केलेला आहे. सो फूड जेव्हा वरून खाली ट्रान्सपोर्ट होणार तेव्हा ते फूड अशा पद्धतीने इथे बाहेर येणार कारण इथे कुठे कनेक्शनच नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी फूड कसं ट्रान्सपोर्ट होतं हे आपण सांगू शकतो. आणि हे आपण कुठपर्यंत ब्रेकडाऊन केलं होतं किंवा कुठपर्यंत आपण ते कट केलं होतं तर टिल द डेप्थ ऑफ फ्लोएम लेअरपर्यंत एकदम केअरफुली काढलं होतं कारण आपल्याला प्लांटला तोडायचं नाही आहे, आपल्याला फक्त तिथपर्यंत कट करायचं जेणेकरून आपण फूड कसं ट्रान्सपोर्ट होऊ शकतं हे पाहू शकतो.
आता या ठिकाणी फ्लोएमचा रिजन नाही आहे, त्याच्यामुळे जे फूड आहे तर ते डायरेक्टली खाली येतं आणि आपण ते त्याद्वारे पाहू शकतो की फूड कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतं. जेव्हा फ्लोएममधून फूड ट्रान्सपोर्ट होणार आहे ल्यूज टू रूट्स, तर ते युनिडायरेक्शनल असतं. बट ल्यूजपासून ल्यूजकडे जेव्हा जाणार किंवा ल्यूजपासून वरती फ्लावर्सकडे फ्रूट्सकडे जेव्हा जाणार तेव्हा ते मल्टी डायरेक्शनल असतं. तर अशा पद्धतीने आपण हा एक्सपेरिमेंट करू शकतो. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. समरी देखील तुम्ही रीड करायची आहे, कारण समरीमध्ये पण बरेचसे पॉईंट्स महत्त्वाचे असतात. चॅप्टर समजल्यानंतर तुम्ही समरी ॲज अ सेल्फ स्टडी म्हणून रीड करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.